नाही करत बा बिझनेसमध्ये एंटर? कारण एक तर स्टडी खूप असते आणि स्टडीच्या बाहेर आपल्याला एक्सपोजर्स नाही ना इथे. जसं की आता तुम्ही IIT, VNITमध्ये जर बघितलं तर तिथे ई-सेल असतं. अच्छा. एंटरप्रेन्योरशिप सेल असतं. हां. तर तिथे स्पेशली स्टार्टअप रिलेटेड शिकवल्या जातात सगळ्या गोष्टी. हं, हं. त्यांना एक्सपोजर मिळतं स्टार्टअपविषयी. तिथे हं. इन्व्हेस्टर्स येतात, हं. टीचर्स येतात, वेगवेगळ्या फॅकल्टीज चांगल्या प्रकारे शिकवून जातात. हं, हं. एक्झॅक्टली स्टार्टअप काय? अच्छा. म्हणजे वन ऑन वन कसं करायचं, काय करायचं? हं. आणि आता तू जेव्हा MUHSमध्ये गेला होता, तर तेव्हा त्यांचा काय आउटलुक होता? म्हणजे मेन म्हणजे कारण बघा, एम-यू-एच सपोर्ट करतो हेल्थ केअर रिलेटेड जेवढे पण स्टार्टअप्स असतील, ओके. राइट? हां. तर आमचं तेच आहे. हं. बरोबर आहे. तर आम्ही काय करतो, तो म्हणजे जे एक्सपिरियन्स पर्सन आहेत त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करण्यासाठी आजकाल गॅप आहे. बरोबर आहे. डायरेक्ट हां. कॉन्टॅक्ट करू शकत नाही नाही. करू शकत. हां. तर सेम आम्ही काय केलंय, एम-बी-बी-एस आणि नीटचे स्टुडंट केलेले आहेत. हं. म्हणजे एम-बी-बी-एसचे स्टुडंट्स म्हणजे नीटचे स्टुडंट्स कोणाशी कनेक्ट होणार? एम-बी-बी-एस वाले स्टुडंट्स. बरोबर. हो. पण आता आम्ही जे लास्ट 7 डेज पासून आम्ही एक्झिक्यूट करायचा ट्राय करतोय, हं. की फर्स्ट आणि सेकंड इयरचे जे स्टुडंट आहेत एम-बी-बी-एसचे, हं, हं. ते पण कनेक्ट करतील एक तर पी-जी स्टुडंट्सना किंवा फायनल इयरच्या स्टुडंट्स. फर्स्ट आणि सेकंड इयर म्हणजे इन एम-बी-बी-एस, ड्युरिंग हां, एम-बी-बी-एस. एम-बी-बी-एसचे. मग आता आपण ॲक्टिव्हली कशात आहे? आपण ॲक्टिव्हली तर प्री एम-बी-बी-एस पोरांना नीट पोस्ट यूजीसाठी आहे. हां, नीट यूजीसाठी हं. आणि एम-बी-बी-एस पोरांसोबत आपण कनेक्ट करणार. बेसिक आयडिया हाच आहे ना आपला? हां, कारण माझं डोमेन जे मला मी जे स्टार्ट केलं 2.5 वर्ष झाले मला. हां, तर तेव्हा जेव्हा स्टार्ट करायचं तर मला काही नॉलेज वगैरे नव्हतं. हां, मग म्हटलं आपण एक फील्ड घेऊयात, ती हां. म्हणजे नीटची फील्ड. बरोबर. जनरली लोकं काय करतात, की सर्वच फील्ड एकदाच घेतात. नीट, जे-ई जे काही म्हणजे माझे फ्रेंड्स जनरलाईज होते करतात. निश नाही पकडत. हां, 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 म्हणजे फॉर्ममध्ये स्टार्टअप हां. करायचा आहे, 1 बरोबर. इयरमध्ये असं-असं हां, ग्रोथ होईल. हां. तर त्यामध्ये कसं ते थोडीशी डिस्टर्ब होऊन जातात. हं, हं, हं. त्यांना तेवढी कनेक्टिव्हिटी मिळत नाही हां. आणि ते फेल होऊन जातात. बरोबर. तसेच माझा एक फ्रेंड आहे, मी नाव नाही त्याचं एक्सपोज हं, करत, बट हं. तो त्याच प्रकारे थोडासा म्हणजे फेल होत आहे. फेल होऊन राहिला. अच्छा. आणि आम्ही म्हटलं, की नीटचाच ऑडियन्स पकडायची बरोबर. आणि हळू मग सर्व फील्डमध्ये जायचं, लाइक एम-बी-बी-एस, हां, झाली की जे-ई, हां. जे-ईच्या नंतर यू-पी-एस-सी, हं, हं. यू-पी-एस-सी पूर्ण एज्युकेशन डोमेन आम्हाला अक्वायर करायचं. बरोबर. मग तू 2 वर्ष आधी गेला. आता तू फायनल इयरमध्ये आहे. थर्ड इयर. थर्ड इयर म्हणजे झालंच ना मग. हां, थर्ड इयर संपत म्हणजे येईल आता हां, 2 महिन्यामध्ये. हां. तू थर्ड इयरमध्ये आहे आणि तू 2.5 वर्ष आधी चालू केलं म्हणजे तू एक एप्रिल 2023. 28 2023 एप्रिल तुझी 2023. 2022 ची बॅच आहे तुझी. हां, म्हणजे तू आल्या-आल्या लगेच स्टार्टअप. कारण माझ्या मनामध्ये ही आयडिया आधीच होती. मला अच्छा. स्टार्ट करायचं होतं काही ना काही. काही ना काही स्वतःचं. हां, एंटरप्रेन्योरशिप हे राइट. मला माहिती नव्हतं तेवढं, की याला स्टार्टअप म्हणतात किंवा याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतात. काहीच माहिती नव्हतं मग मला. तू शार्क टँक नव्हतं पाहिलं का? शार्क टँक तेवढं नाही बघायचं कारण मी नीटची स्टडी केल्या स्टडी केली. हां, हां, बरोबर आहे. नीटची प्रिपरेशन केली होती ना. हां. तर स्टडी झाली मग नंतर कसं थोडंसं चिल केलं हां, 4 मंथ्स. हां, हां, मग म्हटलं कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजची लाईफ बघूयात हां, आपण, हां, असं या टाईपचं. हां. आणि मग नंतर जे माझ्या मनामध्ये आयडिया होती, मी प्रॉब्लेम फेस केली होती. हं. म्हटलं ती प्रॉब्लेम सर्वांसाठीच आहे. काय प्रॉब्लेम होती एक्झॅक्ट? म्हणजे की माझं आहे ना 2021 मध्ये हं. सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एस-एस-पी-एम सिंधुदुर्ग इथं बरोबर. सिलेक्शन झालं होतं माझं. अच्छा. पण तेव्हा सीन असा होता की कोविडमुळे तो रिझल्ट लेट लागला. बरोबर. 2021च्या नीटचा रिझल्ट लागला 2022 मध्ये. हं. माझा फेब्रुवारीच्या अराउंड लागला. अच्छा. 3rd राउंडमध्ये माझं सिलेक्शन हं. झालं. मग मी म्हटलं 2022चा जो पेपर आहे, हं. तर तो एक तो मे किंवा जूनमध्ये होण्याची शक्यता होती. हं, हं. मग म्हटलं आपण 4 महिने वेट केलेलं बेस्ट आहे. अभ्यास तर मी करत आलो होतो. बरोबर आहे. पण सीन काय झालं तिथे, की घरचे म्हणत होते आणि रिलेटिव्हज, टीचर्स पण म्हणत होते, की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळते तुम्हाला तुमच्या घेऊन मुलाला, तर पेपर. तुम्ही का नाही घेत? हं, हं. घरचे मला फोर्स करत होते, पण मी म्हणतो की नाही, मला प्रिपरेशन करायची आहे, मी गव्हर्नमेंटला लागेन. बरोबर. कारण तो एक सोशल स्टिग्मा असतो बघा, हं, बरोबर आहे. की पैसे भरून लागला वेळ. हो, हो. ते स्वतःलाच वेगळं ते वाटतं. स्वतःला वाटतं. बरोबर. स्वतःला माहिती होतं ना, की हां, एबिलिटी आहे आपल्यामध्ये हां. आणि तर करायला आपण पाहिजे. हां, एम-बी-बी-एस करू शकतो आपण बरं आपण चांगल्या याला इथे पॉज कॉलेजमधून. करू. मला सांग काका काय करतात? शेती आहे माझ्याकडे शेती सर्व. आहे. हां. आई आई सर्व हाउसवाईफ. शेती. हां. हां, तेच. अच्छा. आणि तू एकटा आहे की भाऊ-बहीण आहे? मी एकटाच आहे. अरे बहीण आहे. हां, लहान बहीण आहे. म्हणजे तू हां, 1 वर्ष लहान. 1 वर्ष लहान. हां, हां, म्हणजे म्हणजे सेम एज ऑलमोस्ट. राइट. अच्छा ठीक आहे. हां, मग त्याच्यानंतर काय झालं? मग मी जी प्रॉब्लेम फेस केली काय, की म्हणजे घरचे म्हणत होते जा. हं, पण माझ्या मनात कॉन्फिडन्स होता. हं. पण कॉन्फिडन्स सोबत एक रिस्क पण घेतली होती मी, हां, की माझं जर सिलेक्शन नाही झाला, हां. तर मग मी काय करू नंतर? कारण माझ्या घरी इतकी शेती आहे, की शेती हँडल करण्यासाठी कुणी नाही. अच्छा. पप्पा म्हणजे म्हटले, ते "आता तर नाही चुपचाप शेतात झालं." यायचं. एक नंबर. हां, की शेतीला यायचं. हां, हां. तर मग रिस्क तर घेतली. मग मी म्हटलं, "बरं चला एम-बी-बी-एस सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेऊया." हं. पण मला त्या कॉलेजविषयी माहितीच नाही गेली. म्हणजे आपल्या मनात तेव्हा डाउट्स असतात ना, की सेमी गव्हर्नमेंटला गेलो तर बरोबर आहे. नंतर स्कोप असतो का? किती पैसे हां, लागतात? काही हां. सीन असतो असा? हां, हां, हां. काहीच माहिती नसतं आपल्याला. हां. मग माझा एक नवोदयचा सीनियर होता, माझ्या भावासारखाच आहे तो, हं. साबिर कुरेशी, हां. जो की कुपर कॉलेजला मुंबईला एम-बी-बी-एस एम-बी-बी-एस. ओके. मग मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा ट्राय केला, बट त्यावेळेस तो अवेलेबल नव्हता.
अच्छा, बरोबर. हां, हां. की त्या कॉलेजविषयी काय वगैरे हां. माहिती आहे का एम-बी-बी-एस विषयी? हं. कारण मी जेव्हा YouTubeवर सर्च केलं ना, हं. तेव्हा मला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली नाही. नाही मिळालं. करंट बरोबर. इन्फॉर्मेशन मिळाली नाही. हां. आणि तसं पण आपल्या फील्डबद्दल असं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन कुठेच नाही आहे ना. कुठेच नाही. कुठेच नाही. म्हणजे तुम्हाला करंट इन्फॉर्मेशन कोणीच देणार नाही. नाही चॅट जीपीटी पण नाही देणार. नाही देणार. हो, बरोबर. आणि त्यामध्ये पण जर ह्युमन एक्सपिरियन्सचा टच असेल, तर तो तर नाहीच आहे. हां, नाही येत. एआय बरोबर मध्ये आहे. नाही. हो. म्हणजे जर कोणी म्हणत असेल, की तुम्हाला एआय कम्पीट करू शकतो किंवा नाही. कॉम्पिटिटर आहे. हं. नाही. नाही करू शकत. कारण बरोबर. त्याच्याकडे फीलिंग्स नाहीत हं, हं. मेन म्हणजे. हं. मग म्हटलं मला बेस्ट कोण सांगू शकतो? त्या कॉलेजचा एक विद्यार्थी विद्यार्थी किंवा तिथे वर्क करणारा एखादा व्यक्ती. जो एक्झिस्टिंग सध्या तिथे कोर्स हां, करून कुणीही राहिला. असो. हां, एम-बी-बी-एस बरोबर. स्टुडंट असो किंवा कुणीही असो. हां. मग म्हटलं त्याच व्यक्तीला आपल्याशी डायरेक्ट कनेक्ट करायचा. हां, बरोबर. तर असा एक प्लॅटफॉर्म बनवू, हां. जिथे की तसे सारे माझ्या भावाच्या ऐवजी दुसरे एम-बी-ए स्टुडंट्स तिथे अवेलेबल असतात. बरोबर आहे. हां. तेव्हा माझ्यासाठी माझा भाऊ नसेल हां, तेव्हा. हो, हो. मग त्यासाठी म्हणलं आधी आपल्याला एम-बी-बी-एस व्हावं लागेल. हां. नाहीतर आधी आपल्याला ते लोकं झालं ओळखणार नाहीत. हां, बरोबर. आयडिया आधीचीच होती. हां. मी जिथे मतलब कोचिंग करायचो ना, हं. तर तिथे एक होतं ते लाइक ॲप डेव्हलपमेंट वगैरे ती तसं शॉप होती. ओके. म्हटलं त्यांना विचारावं कसं हां, काय असतं. तसंच. ते जुळून होतं ना. हां, स्टार्ट. हां. पण म्हटलं त्यासाठी आधी एम-बी-बी-एस बनावं लागेल. हं. लोकं ओळखणार नाहीत हां. काही. हो, बरोबर. आपल्या बोलीला म्हणजे आपल्या बोलाला हे नाही, व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू नाही. ते क्रेडिबिलिटी नाही येत. राइट. बरोबर आहे. हां. मग म्हटलं आता एम-बी-बी-एस होऊयात हं. आणि चांगल्या कॉलेज. हं. माझं ड्रीम तसं ड्रीम कॉलेज एम्स ऋषिकेश होतं. अच्छा. हां. हां. पण मग आता जीएमसी नागपूर पीजी मला करू ना चांगली आपण. गोष्ट हां, आहे. हां. जीएमसी नागपूर भाई. हां. हां. तर मग एम-बी-बी-एसला लागलो. हां. म्हटलं आता स्टार्टअप करायचं. हां. लाईफ तर माहितीच आहे तुम्हाला हां, कॉलेजची. हां. स्वप्न आपण खूप बघतो, की हां. किती फ्रीडम मिळेल, आपलं सर्व काही असतं. कारण मी सर्व गोष्टीपासून दूर होतो. बरोबर आहे. कोणत्याच बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये नव्हतो मी. नाही, बरोबर. कॉलेजमध्ये गेले की सर्व एन्जॉय करायचं. हं, हं. इथे आलो, मग ते रूल्स वगैरे असतात. हं. मग तेवढं मी ध्यान नाही देऊ शकलो माझ्या स्टार्टवर. कोणते रूल्स? हॉस्टेलचे रूल्स असतात. कोणते, कोणते? हॉस्टेल. नाही ते नॉर्मलच असतात. हां. म्हणजे जसं की तुम्हाला फॉर्मल्स घालावे लागतात. हां, बरोबर. सर्वांसोबत राहावं लागतं. हां, एकट्याला हां. नाही राहता नाही येत. राहत आहेत. बरोबर. पण त्या परत क्लीन शो असतो सबसे मेन ते म्हणजे. तर ते कसं चांगलं नाही वाटत. काय असतं? क्लीन क्लीन शेव. शेव. अच्छा, हां. अच्छा. अरे, तो सीईओ क्लीन शेव नाही राहू शकत का? नाही ना, तेव्हा स्टार्टिंग होती. हां, स्टार्टिंग. तेव्हा हां, आमचं जर बरं. तुम्ही प्रॉपर अटायर तो अटायर जर बघितला ना तुम्ही हसाल. हां, दॅट इज द एंटायर पॉइंट ना. स्लीपर असते हां, हां. ₹50 वाली. हां. कंपल्सरी असते. कंपल्सरी असते. हां. म्हणून ते मला वेगळं वाटायचं. पण ह्युमिलिटी. हां. हां. पण स्टार्टिंगला बघा विचार कसा केला होता मी, हं, की जून महिन्यामध्ये आता एप्रिलमध्ये मी केलं होतं ना हं, लॉन्च. तर त्याच्या आधी मी विचार केला होता, की जूनमध्ये लॉन्च करायची बीटा व्हर्जन हं, वेबसाईट. हं. त्याच्यानंतर ऑगस्टच्या अराउंड अल्फा व्हर्जन. हं. मग त्याच्यानंतर ॲप बीटा. त्याच्यानंतर बरोबर. अल्फा ॲप. हं. म्हटलं विदिन 2 इयर आपण बिलियनर होणार. ऑब्व्हियस. स्टार्टिंगला असतं कोणत्या स्टार्टअप फाउंडरला वाटतं. वैभव बट इम्पोर्टंट आहे. डिल्युजनल ऑप्टिमिझम इम्पोर्टंट आहे. हे हां, हां. राइट. बरं पुढे. आता मेन म्हणजे की मग तेव्हा स्टार्ट म्हणजे प्लॅनच चालू होता, की हं. जूनमध्ये करायचं. मग ते थोडासा टाईम अजून जाईल. असं हां. प्लॅन जूनच्या हां. आधी पण प्लॅन केलेले होते. जून ऑफ 22. 2023. 23. ओके. हां. तर मग ते प्लॅन्स असे समोर जात होते. म्हणजे हं. त्याआधीच प्लॅन केले होते, की हं. मेमध्ये आधी लॉन्च करायचं होतं. बरोबर. मग काय झालं, माझी एक सीनियर होती नवोदयाची हां. आणि माझी एक स्किलच म्हणू शकता तुम्ही. हां. म्हणजे बोलण्यामध्ये मला माहिती नाही, पण बोलण्यामध्ये हां. चांगला आहे. हां. नाही स्मार्ट आपले लोकं स्मार्ट आहे तू. हां. हां. तर मग आमचे एक सर होते गोवारे सर. हां. ते सेम त्यांच्याकडून मी शिकलो ही स्किल. हं, हं. म्हणजे की चांगलं बोलायचं. म्हणजे हां, व्यवस्थित. वाईट इंटेन्शन नाही. नाही, नाही, नाही. बरोबर. इव्हन मी जरी सेल्फिश असेल लोकं म्हणतात. पण माझ्या सेल्फिशनेसमध्ये कुणाचं नुकसान नाही. बरोबर आहे. म्हणजे हां. तुमच्याकडे आता पॉडकास्ट तुम्ही कंडक्ट करता, तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं. हो. तर मी तुमची हेल्प घेईन. हो, बरोबर. तर याच्यामध्ये माझा सेल्फिशनेस काय नाही ना. नाही, काही काहीच स्किल आहे त्याची हो. हेल्प घेतली फक्त. हो, हो, हो. त्याने तुमचा लॉस झाला का काहीच नाही बरोबर आहे. तर पण हे कोणाला माझ्या त्रास- ऑडियन्सला मी clear करतो आधी. स्पेशली माझ्या हॉस्टेलला. वैभव सेल्फिश आहे. नाही, कारण माझं कसं सीन आहे, माझ्याकडे जास्त वेळ नसतो. नाही बरोबर. मला टाइम बाउंडेड राहावं लागतं. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. पण तुम्हाला माहिती आहे हॉस्टेलाइट्स म्हणलं तर हं. फ्रेंड्स वगैरे की त्यांना वाटतं की चला मूव्हीजला जायला पाहिजे. हो, parties बाहेर ला. चल, इकडे चल, तिकडे. पण इव्हन मूव्हीजला जरी बघायला गेलं तर कॉल्स मला खूप येतात. म्हणजे अटेंड करावं लागतात पूर्ण हां, मॅनेजमेंट. बरोबर. कारण आपण तेवढ्या पण नेक्स्ट लेव्हलचे नाव की आपण अब्सेंट असेल तर आपोआप कंपनी चालेल. हां, अशी ऑटोमेशन अजून नाही केलं आपण. बघ किती एम्प्लॉईज आहे बाबा आपल्याकडे. एम्प्लॉईज नाही म्हणणार आपण. माझे जे म्हणजे कोवर्कर्स आहेत हां, आणि ते आमचा स्टार्टअप आहे. तो माझा नाहीये. बरोबर आहे. कधीच सगळ्याच माझा म्हणत नाही. हां. आमच्या सर्वांचा आहे. हं. कोणत्याही नवीन मेंबरला मी ऍड करताना त्याला म्हणतो की तुझा स्टार्टअप आहे असं समजायचं, हां. त्याला ग्रो करायचं. हां. तर आम्ही टोटल जर म्हटलं तर 18 लोक आहोत. ओके. त्याच्यापैकी पण 6 लोक म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. कोर. म्हणजे कधी पण अवेलेबल. बरोबर आहे. ठीक आहे. मग आमच्या टीममध्ये कसं केलेलं आहे आम्ही, की
लाईक मार्केटिंगसाठी सेपरेट टीम आहे आमची. इन्फ्लुएन्सरला पण अप्रोच करणारी वेगळी आहे, म्हणजे कोलॅबोरेशन वाली. बरोबर. हां. आणि परत ॲप डेव्हलपर्स वेगळे आहेत. परत वेबसाईट डेव्हलपर वेगळे आहेत. आणि मी स्पेशली म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट वाले पण आहेत. बरोबर. पण स्पेशली मी म्हणजे सर्वच सांभाळतो, कारण ओव्हरऑल सगळं. मला सर्व गोष्टींचं नॉलेज हवं असतं. हां. आणि एक मेन प्रॉब्लेम सांगतो, की एक मेडिको असेल ना आपण, तर आपल्याला थोड्याशा प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. कारण आपल्याला टेकचं नॉलेज काहीच नसतं. नाही, शून्य. मला कधी-कधी रिग्रेट फील होतं, की जर टेक्निकल पर्सन असतो आज, हां. तर खरं सांगतो मी तुम्हाला, मी महिन्याला ₹1,00,000 मी आता कमवले असते. हो का? कारण मी मेहनत करतो. हो. बट मला कसं आहे, की 10 जणांकडून हेल्प घ्यावी लागते टेक्निकलच्या. टेक्निकल. जे की अच्छा. मी स्वतः करू शकलो असतो जर मी एक बी-टेक स्टुडंट असतो. बरोबर. टेक्निकल ॲज इन ॲप डेव्हलपमेंटसाठी म्हणतोय तू. ते सर्वच येऊन जातं, कारण हां. करणारा व्यक्ती काही करतो. वेबसाईट डेव्हलपही करतो, ॲप डेव्हलपही करतो. बरोबर. कारण मी मेहनत तर करत आहे दिवस-रात्र. मी तिकडे मेहनत केली असते. हां. बरोबर आहे. आणि मेडिकलचं सराउंडिंग नाही तसं खरं म्हटलं. स्टार्टअपचा माइंडसेट नाही. फक्त पार्टीज, PUBG खेळणे बस हां. एवढंच. हां. मला ते नाही आवडत. हां, हां, हां. कारण हाच टाईम आहे आपल्याला काहीतरी करायचं. बरोबर. आणि मेन म्हणजे की मी करतोय का? याचं मेन रिझन आहे सर्वांचं, की तू इतका कॉन्फिडंट कसा राहतोस? किंवा कधी पण एनर्जेटिक कसा? हां. मला वाटतं की माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर आहे. माझ्यावर लोकं डिपेंड आहेत. हां. म्हणजे होप ठेवून आहेत माझ्यावर. 17 लोकं अजून. माझे टीममेट्स, की आपला बंदा म्हणजे फाउंडर इतका चांगला आहे. हां. तर मला कधी पण त्यांच्यापेक्षा चांगलं राहावं लागतं. म्हणजे टॉपला राहावं लागतं. हां, लीड विथ एक्झाम्पल. आता म्हणजे मी माझे मॅक्सिमम तरी स्टोरीज किंवा WhatsAppला स्टेटस मी ठेवत नाही. कारण मी जर आज एन्जॉय करायला गेलो, हां. माझे टीममेट उद्या काय म्हणणार, हां. की वैभव मे बी थोडासा मूवी देखने जा रहा हूं. हां. बाद में बरोबर आहे. मी एकतर जातच नाही. पण मी तशा स्टोरीज किंवा स्टेटस हाईड करून बरोबर. नाहीच टाकत. हां, बरोबर आहे. म्हणजे कशाला सक्सेसच्या असतो त्या टाकतो मी. कारण कसं त्यांना optics- थोडासा कॉन्फिडन्स येतो मेन. बरोबर. ते ऑप्टिक्स भरपूर वेळा इम्पॉर्टंट असतात आणि समटाईम्स इव्हन मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्चुअल लाईफ, की तू ॲक्चुअली करून काय राहिला आणि तू दाखवून काय राहिला. तर दाखवून काय राहिला त्याच्यावर जास्त इम्पॉर्टन्स आहे. हे बरोबर आहे. हां. रिसेंटलीच एक मी रील बघितली होती. चांगला पब्लिक स्पीकर आहे तो व्यक्ती. तो म्हणतो, तुम्ही कॉन्फिडंट आहात म्हणून दाखवा. तुमचं काय चाललंय? बरोबर आहे. तुमच्या लाईफमध्ये इव्हन कितीही अप्स अँड डाउन्स जरी आली, तरी तुम्ही तिथे कॉन्फिडंट दाखवा. हां. लोकांना तेच पाहिजे असतं. हां. ना आपण कॉन्फिडंट राहिलो तर कशी आपली टीम पण कॉन्फिडंट राहते. हां. बट ते कॉन्फिडन्स जो तो येतो ना, तो वर्क एथिक शिवाय नाही येत. म्हणजे यू कांट फेक कॉन्फिडन्स. मला नाही वाटत यू कांट नाही. पहिले यू कांट फेक कॉन्फिडन्स इन टर्म्स ऑफ फायनान्सेस, मनी अँड यू कांट फेक कॉन्फिडन्स इन टर्म्स ऑफ एफर्ट. चालत पण नाही. नाही चालत. मी जर मनीच्या बाबतीमध्ये हां. म्हटलं तर. म्हणजे तू पैसा फेक नाही करू शकत. नाही. म्हणजे तुझ्याजवळ जर पैसे आहे किंवा तुझ्याजवळ जर वर्क एथिक्सचा कॉन्फिडन्स आहे, तो फेक करणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे हे फसाड चेहऱ्यावर दिसून जातं, चुत्या बनवत आहे. पण जो काम करत आहे, आता तू जर एवढे सॅक्रिफाइसेस करतोय, तर त्याचा कॉन्फिडन्स वेगळाच आहे ना. म्हणजे तू तेवढ्या हक्कानी तुझ्या कोवर्कर्सला म्हणू शकतो, "हे बघ, माझ्याकडे ऑप्शन्स आहे. मी हॉस्टेलमध्ये राहतो आणि हॉस्टेल अशी जागा असते फॉर द पीपल हू डू नॉट नो. एव्हरी डे समथिंग न्यू हॅपन्स." एकही दिवस बोरिंग नाही आहे हॉस्टेलमध्ये. म्हणजे तू बाहेर आला का एंटरटेनमेंट आहे. बट त्याला बाजूला ठेवून जर तू वर्क एथिकवर इतका फोकस करतो, तर तेवढ्याच कॉन्फिडेंटली तू तुझ्या कोवर्करला म्हणू शकतो, की ब्रो हे काम झालं पाहिजे. ते पण कॉन्फिडंट राहतात, की हां. आपला फाउंडर इतकी मेहनत करतो, तर आपण कशाला मागे? हां, आपण त्याच्याला बरोबर आहे. म्हणजे लीड विथ एक्झाम्पल. तर आता आत्तापर्यंत आपण जेवढं बोललो, मला एक गोष्ट समजली, की तू टाइप ए पर्सनॅलिटी म्हणजे जे हायपर अँबिशियस लोकं असतात त्याच्यात आहे. तर वन ऑफ द लॉसेस इज की यू आर लुझिंग आउट ऑन टाइम विथ फ्रेंड्स. हां, ते तर आहे. सॅक्रिफाईस करावंच लागतं. बरोबर. काही ना काही मोठं अजून जर कोणते करायचं असेल. सॅक्रिफाइसेस आहे? सॅक्रिफाईसेस म्हणजे माझे स्पोर्ट्स पण मी सोडून दिले. हां. मी रनिंगच संडेलाच करतो हां. इव्हनिंगला, कारण हां. माझ्याकडे तेवढा टाईमच नाही. हां. मग स्वतःवर लक्ष माझं कमी राहतं मेन म्हणजे. हां. जे पर्सनल लाईफ आहे तिथं नाहीच आहे. म्हणजे मी इग्नोर केली आहे. मला हां. पाहिजेच नाही. हां. कारण मला ते डिस्ट्रॅक्शन वाटतं. जोपर्यंत सक्सेस होत नाही आपण, हां. तोपर्यंत थांबायचं. बरोबर. बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये जायचं नाही. हां. हा माझा म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू, यार मी ना एक हे खूप वेळा आपण बघतो एखाद्या रीलवर किंवा व्हिडिओवर, की ते म्हणतात, की यू हॅव टू स्टार्ट ॲक्टिंग लाइक यू आर समवन यू वॉन्ट टू बी. म्हणजे राईट. तर म्हणजे तुम्हाला ते मॅनिफेस्ट पण तसं करावं लागेल. हां, की तू आजपासूनच मला दिसतंय, की यू आर द सीईओ. म्हणजे आज यू आर ब्रीथिंग अँड लिव्हिंग सीईओ. तर मग ते बरोबर आहे, व्हेरी इन्स्पायरिंग. म्हणजे तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून राहिला आता. ठीक आहे, हे 2 शिकले 2.5 वर्ष झाले. अरे तुमच्यासारख्या लोकांसोबत राहिले की शिकून नाही. तर आपलं तर काय, आता आपण चालू केलं. म्हणजे मी इतका कॅज्युअल आहे ना, मी नाही करू शकत हे. म्हणजे आपण दोघं एक्झॅक्ट अपोजिट पर्सनॅलिटीज आहे याबद्दल, की मला आय एम मोर लाइक बॅलन्स. मी एक गोष्ट नाही सोडू शकत दुसऱ्या गोष्टीसाठी. आणि मला असं वाटतं, यार आय विल फाइंड द कॉमन ग्राउंड. मी सॅक्रिफाईस नाही करू शकत. मला जर पोरांनी म्हटलं, "यार बाहेर जाऊ," यार चल यार.
बोल बरोबर आहे. कमेंडेबल नाही, टाईप इज कमेंडेबल ब्रो. म्हणजे हे सोडणं या एजमध्ये व्हेरी रेअर. ठीक आहे, मग आपण तू लॉन्च केलं, तू स्टार्ट. आता मला सांग, जेव्हा तुला माहिती आहे की हा आपल्याजवळ आता बरं मला सांग, तू ॲप डेव्हलपमेंट स्टार्ट कुठून केलं? तेच मेन आहे. हं. बघा माझी वेबसाईट पण होती. हां. आम्ही वेबसाईटवर वर्क करायचो, बट तिथे सीन कसं होतं, एक स्टुडंट यायचा, डाऊट टाकायचा, ते आमच्याकडे रिसीव्ह व्हायचं. तर आमचे जे कोर टीम मेंबर होते, त्यापैकी एक जण कॉल करायचा एमबीबीएस स्टुडंटना. कारण आम्ही जेव्हा एमबीबीएस स्टुडंट्सना हायर केलं होतं, म्हणजे ते स्वतःहून आले ते विलिंगली. तर तेव्हा आम्ही असं म्हटलं, तुमचा टाईम वेस्ट होणार नाही. बरोबर, म्हणजे जो व्यक्ती फ्री आहे तोच गाईड करणार. बरोबर आहे. हां. मग आमचा एक कोर टीम मेंबर, जसं की लाईक माइंडेड पीपल आम्ही जोडतो, म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन. बरोबर. त्यामध्ये पण लाईक माइंडेड म्हणतो मी. ओके. तर मग तसे जसं की आता एखाद्याने ड्रॉपमध्ये क्रॅक केली होती नीट, हां. क्वेश्चनचा त्याचा ड्रॉप आहे, ज्याने क्वेश्चन विचारलं. बरोबर. ड्रॉपरला आम्ही फाइंड आउट करायचो. अच्छा, अच्छा. आमच्या मग हे algorithm नुसार. सगळं बिहाइंड द सीन्स मॅन्युअली होत आहे. राईट, मॅन्युअली व्हायचं तेव्हा. ओके, ओके. जे की कॉम्प्लिकेटेड होतं. हां, very पॅन complicated. इंडिया कुठेच नाही. एक्सपांड नाही स्केल नाही करू शकत. कारण आमचं ते मग निगेटिव्ह इम्पॅक्ट जर पडला तुमचा एकदा, तर परत ऑडियन्स नाही आहेत. बरोबर. तर मग आमचा एक कोर टीम मेंबर एमबीए स्टुडंट्सना कॉल करायचा, जे मॅच व्हायचे ते. तुम्ही फ्री आहात, तुम्ही फ्री असाल तर हा स्टुडंट आहे, याला गाईड करा. ओके. आणि जे आमच्याशी जॉईन झाले होते ते पण असे स्टुडंट आहेत की त्यांनी त्या गोष्टी फेस केल्या आहेत. त्यांना पण कोणी गाईड करणार किंवा त्याच्याशी असं कनेक्ट होऊन कोणी त्याला स्वतःहून सांगणार नव्हतं. बरोबर. म्हणजे एम्पॅथी Willingly झाले. हां, empathize main म्हणजे. हां, हां. तर तो सीन होता. मग तो गाईड करायचा. हं. पण तिथे आमचं एक नुकसान होत होतं. हं. त्यामध्ये असं की आता एक एमबीबीएस स्टुडंट्स त्या मुला किंवा मुलगा मुलाला आणि मुलगी मुलीला गाईड करायचे. त्यांचे पर्सनल नंबर त्यांच्याकडे शेअर व्हायचे. अच्छा. ते ओके, मग ओके. रेअरली आमच्या प्लॅटफॉर्मवर परत यायचे. ओके, ओके, ओके. तिकडे तिकडे कॉन्टॅक्ट हां, म्हणजे मग त्याला बायपासच करून टाकला ना तुमचा प्लॅटफॉर्म. बरोबर. याच्यावर सोल्युशन असं होतं की एक तर तुम्ही ऍप बनवा किंवा एपीआयज घ्या, ऑडिओचे, चॅटचे आणि व्हिडिओ. बरोबर. पण म्हटलं आता तुम्ही वेबसाईटवर करा तर तेवढीच कॉस्ट येते तुम्हाला. आणि ऍपवर गेला तेवढीच कॉस्ट येते. हो. मग माझे कोर टीम मेंबर होते, त्यापैकी एक ऍप डेव्हलपर होता माझा. हां, हां. मग त्याचे 2 मित्र होते. म्हणजे तिघं मिळून काही ना काही करायचे स्पेशली. मग त्याला मी म्हटलं अशी ऍप आपल्याला डेव्हलप करायची आणि आयडिया त्याला आवडली खूप. म्हणजे ठीक आहे म्हणे, करू म्हणे. मग त्यांनी तिघांनी मिळून ऍप डेव्हलप केली. जसं त्यांचं कॉलेजही होतं आणि ऍप पण डेव्हलप करायचे. खूप सारे प्रॉब्लेम्स आले. तरी ते हारले नाहीत. मेन म्हणजे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. बरोबर. दिवस रात्र त्यांनी एक केलं. कारण टेक्निकलचा असा इश्यू असतो की एक जरी बग असेल ना, तुम्हाला फाइंड आउट करणं खूप अवघड कठीण आहे. हां. कारण आम्ही ऍप स्टोअरवर पण आमची ऍप लॉन्च करत होतो. आम्हाला कुठेतरी नोटिफिकेशनचा एरर होता. अच्छा. आम्ही 20 दिवस त्याच्यावर स्पेंड केले. एक्सपर्टीज पीपल जे होते त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोललो आम्ही, पण आम्हाला सोल्युशन काय भेटलं नाही. अच्छा. त्यांना म्हटलं तुम्ही फक्त प्ले स्टोअरवर फोकस करा आणि त्याच्यामध्ये पण जे फीचर्स आहेत ऑडिओचे आणि व्हिडिओचे ते पण इंटिग्रेट करा. बरोबर. चॅटचं तर आहे. मग त्यामुळे आमचं सध्या जी ॲप आहे ती फक्त प्ले स्टोअरवर आहे. ओके. ठीक आहे. मग आपण आता हे तू ऑटोमेट केलं का सगळं? म्हणजे तुझ्या प्लॅटफॉर्मवर सपोज मी एक प्री एमबीबीएस स्टुडंट आहे, मी प्रिपेअर करतोय. मला माहिती पाहिजे किंवा मला बस बोलायचं आहे की काय असते पोस्ट एमबीबीएस एक, म्हणजे भरपूर वेळा असे असते ना की अभ्यास करताना मोटिवेशन नाही राहत. बट जसं आपण एखादी स्टोरी पाहतो की यार हॉस्टेलवर आज हे झालं, तर इमिजिएट मोटिवेशन आहे, मला तिथे जायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू लिव्ह दॅट लाईफ. राईट. तर मग जर मला तुझ्या ॲप थ्रू मला कनेक्ट करायचं आहे, म्हणजे एमबीबीएस पोरांशी, तर मग कसं अप्रोच कसा आहे? काहीच नाही, तुम्ही जायचं ॲपवरती. त्यावरती पोस्ट क्वेश्चन आहे. ओके. आस्क एनिथिंग नावाचं. तिथे तुम्ही क्वेश्चन विचारायचा तुमचा. सध्या त्याच्यामध्ये आम्ही ऑप्शन दिले की मोटिवेशन रिलेटेड आहे, की कॉलेज रिलेटेड आहे किंवा फॅमिली रिलेटेड इश्यूज आहेत. ते तुम्ही सिलेक्ट करायचं. मग खाली एक तिसरा ऑप्शन आहे तुम्हाला की कोणतं मीडियम चूज करायचं तुम्हाला. अच्छा. ऑडिओ, चॅट या व्हिडिओ. ओके. सध्या चॅटचा आहे, तर चॅट तुम्ही सिलेक्ट केला तर तुमची ती रिक्वेस्ट, जी क्वेश्चनची रिक्वेस्ट आहे ती मेंटॉर्सला जाणार. अच्छा. आणि जो फ्री आहे, ज्याला त्याचं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स केलेला आहे, ते प्रॉब्लेम तो फेस केलेला आहे प्रॉब्लेम, आणि तो म्हणजे सक्सेसफुल व्यक्ती आहे, तर तो काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ओके. मग हे म्हणजे 2 सेपरेट हे झाले. एक फ्रंट एंड वेगळा आहे आणि बॅक एंड वेगळा आहे. तर ओके, ठीक आहे, समजलं. मग आता या कनेक्शनचा टाइम किती आहे? म्हणजे 10 मिनिट्स आहे सध्या, पण जसे जसे मेंटॉर्स वाढतील कमी होत जाणार. आता किती मेंटॉर्स ऑन बोर्ड आहे आपले? सध्या आमच्या ॲपवरती आम्ही फक्त 16च केलेले आहेत. ओके. पण आमच्या जी वेबसाईट थ्रू झालेली आहे ती 196 आहेत, जे की 24+ मेडिकल कॉलेजेसचे आहेत. ओके, ओके. कारण आम्ही रिजन वाईज जातो मेन म्हणजे. बरोबर आहे. आणि आम्ही जास्त मेंटॉर्स का नाही ऑन बोर्ड केले, कारण आमच्यावरती ना आमच्या ॲपमध्ये वॉलेट बॅलन्स नव्हतं दिसत, अपडेटेड नव्हतं ते. बरोबर. आणि वॉलेट बॅलन्स ॲज इन? कारण मेन काय, तुम्ही गाईड करा, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट नाही करत आहे. बरोबर. तुम्हाला 50% रेव्हेन्यू मिळत आहे. 50% ऑफ द एंटायर थिंग? एंटायर थिंग नाही म्हणू शकत. मी गाईड केलं एखाद्या व्यक्तीला. बरोबर. 10 मिनिट. ₹2 पर मिनिट आहे सध्याच्या लेवलला. ओके. तर ₹20 झाले. ₹20चे 50% तुम्हाला. अच्छा, ₹10 त्याला, ₹10 आपल्याला. ₹10 म्हणजे तुमच्या याच्यामध्ये वॉलेटमध्ये अपडेट झालेत, ते दिसत होतं आधी. ओके.
मग आम्ही म्हटलं मेंटॉरवर, मग ते म्हणतील ना की आमच्या वॉलेटमध्ये दिसत नाही. बरोबर. पण आम्ही स्वतःच होतो 15 जण जे काही. आता अपडेट केलेलं आहे हां. आम्ही ऑनबोर्ड पण जास्त करताय आता. बरं. ठीक आहे. म्हणजे मग आता सपोज हे बघून कोणाला ऑन बोर्ड व्हायचं आहे. तर डायरेक्ट ॲप डाउनलोड करायची. हां. प्ले स्टोअरवरती आहे सध्या. कनेक्टोरा. रजिस्टर ॲज अ मेंटॉर करायचं. अच्छा. कनेक्टोरा हां. कनेक्टिंग स्टुडंट्स. ओके. तो CONNECTORA कनेक्टोरा. ओके. कनेक्टिंग वेबसाईट आहे connectora.in. अच्छा. याच्यावरून जायचं आणि दोन्ही करू शकतो. म्हणजे मला हेल्प पाहिजे तर मी आय कॅन पोस्ट राइट. मग याच्यासाठी साइन इन करावं लागतं आधी. तेच जसं नॉर्मल ॲप्स असतात तुम्ही जेव्हा डाउनलोड करता प्ले स्टोरवरून, सेम तशीच प्रोसिजर आहे. बरोबर. सध्या आमचं MVP व्हर्जन आहे ते. अच्छा. म्हणजे टेस्ट करतोय मार्केटमध्ये. बरोबर. मला इन्व्हेस्टमेंट हवी आहे. आहेत इन्व्हेस्टर्स लाईन अप केले आहेत आम्ही. ओके. थोडीशी आम्हाला ऑडियन्स पाहिजे. ते पूर्ण होऊन जाईल. कारण कसं आपण MBA स्टुडंट आहोत. होते काही माझ्याकडे इन्व्हेस्टर जे की 2 डिजिटमध्ये, म्हणजे 2 डिजिट लॅक म्हणू शकता तुम्ही. तेवढे रेडी होते. ओके. पण त्यांना रिटर्न 1 वर्षामध्ये पाहिजे होता. मी 1 वर्षामध्ये नाही देऊ शकत. सीन म्हणजे. नाही मग ते एक म्हणजे तू फुल टाइम ते नाही करताय ना. आणि 1 वर्ष म्हणजे खूप कमी कॅप होऊन जाते. म्हणजे डोक्यावर टेन्शन पण असते की वापस करायचे पैसे म्हणून. पण मी माझी टीम ऑनबोर्ड खूप चांगल्या प्रकारे केली आहे. कारण माझ्यानंतर मी जर बिझी असेल तर दुसरा व्यक्ती हँडल करतो तो. बरोबर आहे. लाइक त्याच्यामध्ये IIMचे पण आहेत, टेकचे पण आहेत, परत दुसऱ्या कॉलेजचे आहेत. आपला को फाउंडर IIMचा आहे ना? नाही तसं नाही म्हणू शकत सध्या, म्हणजे मी त्याच्यावर नाही हे करू शकत. कारण माझी टीम, मी सध्या कोणाला रोल दिलेला नाही. अच्छा. माझं एकच म्हणणं आहे, शेवटपर्यंत जो टिकेल त्याला काही ना काही मिळेल. बरोबर आहे. इज अ वर्क इन रूल आहे माझा. कारण तुम्हाला मी आज को फाउंडर बनवलं, तुम्ही निघून गेली उद्या. बरोबर आहे. तर काय करेल? एक्झिट. त्यासाठी एक टाइम ड्युरेशनही ठेवलं आहे. आणि जो जास्त वेळ देईल, माझ्या स्टार्टअपचा तोच आहे. जो जास्त वेळ देईल त्याला रिटर्न पण तेवढा जास्तच मिळेल. अच्छा. म्हणजे अजून आपण सेपरेट काहीच नाही केलं, पर्सेंटेज वगैरे कोणाला किती. नाही सध्या ऑफिशियल नाही, पण होणार आहे ते. अच्छा. म्हणजे तुझ्या डोक्यात तर आहे की कोणाला किती द्यायचं. सर्व आहे मला, माझ्या मनामध्ये सर्व आहे. अच्छा. बट वी हॅव नॉट डन एनी नोटरी किंवा डॉक्युमेंटेशन काहीच नाही केलं. केलंय. पण त्यांना मी रिटर्न देणार आहे एवढं मला माहिती आहे. अच्छा. मग द्यायचंच आहे. नाही कारण त्यांनी मला साथ दिली. आम्ही स्टार्टिंग 3 जण होतो आणि आता मी 196 जण आहोत. बापरे. 197 त्याच्यातले थांबवले आहेत. अजून वाढू शकतात. बरोबर. जेव्हा मॅन्युअली हँडल करायचं होत नव्हतं माझ्या, म्हणून मी ते नाही केलं. ऍप थ्रू आम्हाला सर्व इझी आहे. काही टेन्शन नाही. बरोबर. ऍप थ्रू आम्हाला थोडंसं एक्झिक्युशन करायचं. मग आपले हॉस्टेल मधले पोरं कोणी इंटरेस्टेड नाही का याच्यात? आहेत. GMC नागपूरचे असणार. आता वा, GMC नागपूर म्हणजे ऑलराऊंडर. मी GMC नागपूरमधूनच घेतलेला आहे. एका कॉलवर रेडी राहतात. तुम्हाला तर माहितीच असेल कॉल कोणता असतो. फेमस आहे. ग्रुप पण फेमस आहे, कॉल पण फेमस आहे ना. मस्त. आता यार मला पुन्हा एक क्वेश्चन असा आहे की एव्हरी टाइम अंडर ग्रॅड गेट्स इन टू MBBS, की आता माझा फर्स्ट डे आहे, तर माझ्यासमोर पोर्शन इतका मोठा असतो. अनॅटमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री. राईट. त्याच्यासोबत असा ऑन्टरप्रिनरशिपचा काही विचार करणं, हे ऑडॅसिटीज आहे ना. म्हणजे विचार करतात. माझ्यासोबत जे 196 मेंटॉर्स आहेत, MBBS स्टुडंट आहेत ते मोस्टली, त्यांच्या मनात विचार होतात. मी सांगतो विचारच राहतात लोकांचे. ते एक्झिक्यूट करणं अवघड नाही. खूप अवघड आहे. बरोबर आहे. त्याला तुम्हाला पर्टिक्युलर टीम लागते. मेन म्हणजे मी का बिल्डअप करू शकलो, मी एक नवोदय आहे. त्याच्यामुळे माझी कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. बरोबर. तू म्हणजे नेटवर्क चांगलं आहे. माझे मेंटॉर आहेत जे की GH रायसोनी कॉलेज इंजिनिअरिंग आहे ना इथे, तर त्याचे स्टार्टअप इन्क्युबेटर सेंटरचे CEO आहेत. ओके. खुश कटारा सर. अच्छा. ते माझे मेंटॉर आहेत. तर मी जेव्हा त्यांच्याकडे स्टार्टिंगला गेलो, सिलेक्शन झालं होतं माझं. आता प्री इन्क्युबेटी आहे मी तिथे. ओके. तर ते मला म्हटले, वैभव देख भाई, अगर तुझे है ना स्टार्टअप स्टार्ट ही करना तो एक बार सोच ले, क्योंकि 99% स्टार्टअप्स फेल होते. बराबर. और उसमें भी देख, तू IIT वाला भी नहीं और IIM वाला भी नहीं, और तू ऊपर से उसमें डॉक्टर है. तुझे इतनी स्टडीज रहती है ऑलरेडी, तुझे टाइम ही नहीं मिलेगा कुछ करने. तो तू सोच ले, अभी छोड़ दे अगर छोड़ना होगा. मैंने बोला सर, मुझे पता नहीं कि मैं IIT वाला हूँ या IIM वाला, बट मैं एक नवोदय हूँ. अगर अभी भी आपने बोला कि आसाम में मुझे कुछ ना कुछ काम है, मुझे हेल्प चाहिए, तो आपको 1 मिनट में वहां पर हेल्प मिलेगी. बरोबर आहे. म्हणजे तेवढं नेटवर्क के बेसिस के ऊपर. मेरे सीनियर्स इतने ग्रेट है, कोई भी इशू हो जाए तो 1 मिनट में मेरे सोल्यूशन. बरोबर आहे. नाही आता बरोबर आहे. तुझ्याकडे तो ऍसेट आहे, नेटवर्क खूप चांगला ऍसेट आहे. बट फॉर समवन हू डज नॉट हॅव एन ऍसेट, की मी सपोज फर्स्ट डे ऑफ MBBS आलो आहे, माझ्या डोक्यात ऑब्व्हियसली खूप सारे आपल्या बाजूला आता ऑन्टरप्रिनरशिपचा ट्रेंड आहे.
तर ट्रेंड फॉलो करणं, ट्रेंड बघून खुशी होणं अलग गोष्ट आहे. हां. ट्रेंड फॉलो करणं वेगळी गोष्ट आहे आणि एक्झिक्यूट करणं खूप वेगळी खूप गोष्ट आहे, अवघड की बा ठीक आहे स्टार्टअप्स होत आहे. तर माझ्या डोक्यात स्टार्टअप आहे सपोज. तर हाऊ शुड अ फर्स्ट इयर एमबीबीएस पर्सन स्टडी अँड एक्झिक्यूट ऑन स्टार्टअप? बघा मी काय त्यांना सजेस्ट करतो. फर्स्ट इयर जे आहे ना, जीएमसी नागपूरचं मी सांगतो सध्या. बरोबर. हां. जे हॉस्टेलाइट आहेत त्यांच्यासाठी सांगतो. कारण तिथे रूल्स असतात. रूल्स तर असतात. राईट. मग त्यांच्यासाठी एकच आहे, हं. तुम्ही 1 इयर आहे ना प्रॉपर रिसर्च करा. तुमची जी आयडिया आहे. अच्छा. ठीक आहे. आणि मग 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला फ्रीडम तर मिळूनच जाते. मग फ्रीडम मिळेल तेव्हा तुम्ही प्रॉपर टीम बिल्ड करा. मेन म्हणजे तुमची टीम असते. तर तुमची टीम स्ट्रॉंग असेल तर तुमचं स्टार्टअप ही आपोआप स्ट्रॉंग होईल आणि ग्रोथ पण होईल. आणि त्यानंतर तुम्ही एक्झिक्यूट करा. बरं. तिथे पैसा मॅटर नाही करत. मी पण स्टार्टिंग माझी 0 पासून केली. मी जर असा विचार केला असता की नाही माझ्याकडे जेव्हा पैसा येईल लाईक इंटर्नशिप म्हणू शकता किंवा 4 वर्ष. हां, बरोबर. पण तेव्हा एकतर पैसा असेल पण वेळ नसणार. हां. मग आपल्याला स्टार्ट आताच करायचं. ॲटलीस्ट आपण शिकू काहीतरी. फेल बरं. जरी झालो तर काहीतरी शिकू. तर एक व्यक्ती मला म्हणे, "वैभव तू फेल जरी झाला ना, मला माहिती आहे की तू हॉस्पिटलची चेन ओपन करणं." एवढं तर पक्का आहे. बरोबर आहे. हां. जो चलता है चलता है. हां, बरोबर. मग तू म्हणजे फर्स्ट स्टेप इज टीम बिल्डिंग. म्हणजे ऑब्व्हियसली फर्स्ट स्टेप रिसर्च करा आधी. हां, आपण आधी टीम बिल्ड करा. हां. आणि टीम बिल्ड करताना असं जास्त विचार करू नका शेअर्सचा. बरं. नाही मी त्याला 50% कशाला देऊ? हां, अरे तुम्ही आधी बिल्ड तर करा. हां. त्याच्यानंतर शेअर्सची गोष्ट येईल. नाही, तुम्ही but- आधी शेअरची गोष्ट आणताय. नाही आता ते कसं आहे, इट डिपेंड्स ऑन अप्रोच ऑल्सो ना. तू जसं 16 लोकांना कन्व्हिन्स केलं, की यू वर्क विथ मी ऑन माय ड्रीम, कन्सिडर दिस युअर ड्रीम राईट. अँड देन वर्क विथ मी विदाउट एनी डॉक्युमेंटेशन, गिव्ह युअर टाइम. तर दिस रिक्वायर्स एक्स्ट्रीम पर्सुएजन स्किल्स. हां. तुम्हाला एकतर म्हणजे पर्सिस्टन्स ठेवायलाच पाहिजे. हां. आणि कन्सिस्टन्सी तर असतेच. बट हां. त्याच्या आधी पण मेन पेशन्स असायला पाहिजे. नाही, तू कन्व्हिन्स कसं केलं? कन्व्हिन्स का? हां. एकतर मेन म्हणजे बघा, जे लोकं सेम प्रॉब्लेम फेस करतात, हां, त्यांना तर माहिती आहे की सोल्युशन पाहिजे. बरोबर. बरं या लोकांमध्ये किती लोकं आपले हेल्थ केअर बॅकग्राऊंड मधले आणि किती सर्व सगळेच हेल्थ केअर? 196 जे म्हणतो ते correct. पूर्ण आहेत. पण कोर टीम मेंबरमध्ये माझे ऑलमोस्ट 10 लोकं जे आहेत ते एमबीबीएसचे स्टुडंट. ओके, ओके. त्यामध्ये बीडीएसचे पण आहेत. माझा मित्र आहे. तर हेल्प करतात. बरोबर. म्हणजे माझं- फर्स्ट रिसर्च करा, त्याच्यानंतर लाईक माइंडेड लोक हंट करा आणि टीम बनवा एक. ठीक आहे. बरं मला सांग, तू जेव्हा एक टीम बनवून राहिलो, दिस कनेक्टोरा इज युअर बेबी. राईट. म्हणजे तू 24/7 यू आर right. थिंकिंग अबाउट दॅट थिंग. मला सांग- झोपताना पण मला हां, 3 म्हणजे- वाजता विचार येतात. हां, की यार चालणार की नाही, आपण बरोबर करत आहे की नाही, कारण पैशाचं टेन्शन एम्प्लॉईज असतात. हां. मी हायर केले होते त्यांना पैसे देणे. बरोबर. तुमच्याकडे रेव्हेन्यू नसेल. हां. काय करणार? नाही बट आणि ॲज डॉक्टर्स टाइम इज अ लक्झरी आपल्यासाठी. राईट. कारण आपलं एस्टॅब्लिशमेंटच 35-40 मध्ये होणार आहे. त्याच्यात तू जर हे ऍड करतोय, तर तू तुझा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट त्यांच्या हातात देऊन राहिला, जे कोर मेंबर्स आहेत तू सोडून. राईट. तर तू अशा कोणत्या गोष्टी बघतो एखाद्या टीम मेंबर मध्ये दॅट इज इनडिस्पेन्सिबल, म्हणजे त्याच्यावर तू कॉम्प्रोमाइज करतच नाही. बस डेडिकेशन. मला तेच पाहिजे. डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी. हां. मला काही येऊ ना येऊ हां. शिकाल. हां. कारण माझ्या टीम मध्ये एक व्यक्ती आहे त्याला बोलता येत नव्हतं. घाबरायचा तो. समोर स्टेज करेज नव्हतं त्याच्यामध्ये. तर तो आज पॉडकास्ट घेतोय. हां, बरोबर आहे. फ्रँकली बोलतो एकदम बरोबर, एकदम लाईक एक स्पीकर आहे तो. हां, हां. तसा ओके. बोलतो तो. ओके. पण तो डेडिकेटेड आहे. हां. मला तेच पाहिजे. नाही बट माझं म्हणणं आहे, डे 1ला तू डेडिकेशन कसा जज करतो कोणाचं? त्याला क्वेश्चनच नव्हतं तसा. हां. की म्हणजे डे 1ला तुम्ही म्हणता की ऑन बोर्ड केलं तर काय? हां, म्हणजे आता सपोज मी आलोय तुझ्याजवळ, की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ कनेक्टोरा. तर माझ्याबद्दल तुला काहीच आयडिया नाहीये. तर मग तू अशा कोणत्या गोष्टी बघतोय ॲट फर्स्ट ग्लान्स, की हां, मी त्याला माझी स्टोरी सांगेन हां. की असं आहे. तर तू सांगेल नेक्स्ट लेव्हल यायचं तर तू कोणत्या गोष्टीमध्ये इनपुट देणार? अच्छा, बरोबर. या टाइप. हां, हां, हां. मग तू तेवढा डेडिकेटेड राहणार का त्या गोष्टीसाठी? हां, पण ते आपल्याला 7-8 दिवसामध्ये कळूनच जातं. करेक्ट. आणि माझे कसे असतात की 6 मंथ पर्यंत तुम्हाला माझ्यासोबत डेडिकेटेड टाइम द्यावंच लागतं. कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. बरोबर आहे. तेव्हा मी कुठे ऑफिशियली करणार तुम्हाला. हां, प्लॅटफॉर्मवर म्हणजे आपला बफर टाइम तुझा साधारण 6 मंथ्स आहे. 6 मंथचा आहे. अच्छा, म्हणजे 6 मंथ्स नाही लागत म्हणा, पण बरोबर आहे. तुझं 6 मंथ्स मध्ये आपल्याला एंटायरिटी कळून जाते, की हाऊ इन्व्हॉल्व्ड इज दिस पर्सन. आणि मेनली मी विचारतो आधी. समजा मी तुम्हाला ऑनबोर्ड करताय तर मी माझे जे दुसरे ओळखीचे सर आहेत त्यांना विचारा की सर कसे आहेत? बरोबर. डेडिकेटेड पण द्या. हां, म्हणजे बॅकग्राऊंडचे तुमचे अचिव्हमेंट्स काय आहेत? हं, हं. आतापर्यंत तुम्ही एक अशी गोष्ट सांगा की म्हणजे तुमच्यासाठी इम्पॉसिबल होती पण तुम्ही पॉसिबल करून दाखवली. बरोबर. तेव्हाच कोण जातं आपल्याला डेडिकेशन. हां, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह, पहिले डेडिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
म्हणजे काय फेस तू- केली त्यांनी हा. गोष्ट आणि ती तू आता- तुझे प्रॉब्लेम सांगून देतो, सांग तू कसं इम्प्रूव्ह करशील. राईट. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी. अजून काही जे तू बघतो? मेनली तर 2च गोष्टी आहेत. मी बाकी काहीच बघत नाही. हा. कारण त्या गोष्टी शिकणारा व्यक्ती काही करतो. बरोबर. आणि मेन म्हणजे की मला आहे ना असे लाईक बहाणे देणारे आवडत की नाही मी आता अवेलेबल नाही. तुम्ही टाइमला इम्पॉर्टन्स देणारे पाहिजे. हा Main. की बरोबर आहे. तू हे सांगितलंय करणार तर हे झालं पाहिजे. हा. माझा एक टीम मेंबर होती म्हणू शकतो मी तुम्हाला. ओके. तर मला कळून गेलं की ती आता रिलेशनशिप पर्सनल गोष्ट आहे. हा पण माझं म्हणजे टाइम द्यायला पाहिजे. हा मी बरोबर. काढून टाकलं सर. मला आवडतच नाही टाइम वेस्ट करतात ते. अच्छा. आताही माझे इतके फ्रेंड्स दूर झालेले आहेत फक्त टाइमच्या क्रायटेरियामुळे. बरोबर. मी स्टिक राहणार त्या टाइमला. हा, हा. काही घेणं नाही. बरोबर आहे. कारण आपल्याला करायचंय, कारण माझं व्हिजन खूप चांगलं आहे. मला सक्सेसफुल जर बनवायचं असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नाही. बरोबर आहे. हे पर्पज खूप इम्पॉर्टंट आहे. टाइम मी देतच नाही. काय की मला माहित नाही मी मोठा तर नाही. बट टाइमचं व्हॅल्यू मला स्कूल टाइम पासून अच्छा. खूप आहे. म्हणजे तुला काय वाटतं टाइम बद्दल काय कन्सेप्ट आहे तुझं? हे सोडून दे कारण startup मेन startup. म्हणजे काय माहितीये का? तुमच्याकडे हाच वेळ आहे काहीतरी करण्याचा. हा, की त्याला हा. प्रॉपर युटिलाइज करा. हा. ज्यातून काहीतरी आउटपुट निघेल. तुमच्या स्किल्स तुम्ही यूज करून काहीतरी आउटपुट निघेल. आणि त्याचा यूज आता करा ना तुम्ही. मेन म्हणजे शिका काहीतरी जी हा. स्वतःला पण प्रोग्रेस करेल स्वतःमध्ये. हा. नाही बट तसं पाहिलं तर हाऊ ओल्ड आर यू? हं? हाऊ ओल्ड आर यू? मी सध्या 22. 22 आहे. खूप टाइम आहे तुझ्याकडे. पण टाइमचा नाही विषय आहे. हा. तेव्हा बघा ना तुम्ही. मी जर विचार केला की पीजीच्या नंतर करेल किंवा पीजी मध्ये करेल. पीजी मध्ये तुम्हाला माहिती की 4 वर्ष किती हेक्टिक असतं. हा. वेळ नाही मिळणार. म्हणून त्यानंतर तुमचं फॅमिली येतं. फॅमिली आली की अजून तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज बरोबर आहे. म्हणून हाच कॉलेज टाइम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. नाही आहे. हा. तुमच्याकडे फ्रीडम पण आहे, तुमच्याकडे पैसा आहे इनफ आणि तेच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. हा. तर हाच वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही काही ना काही करू शकता. हा. आणि मेन म्हणजे माझं पास्ट कसं आहे म्हणजे स्कूलमध्ये मी चांगले अचिव्हमेंट्स घेतलेले आहेत. माझं स्पोर्ट्समध्ये नॅशनल आहे, ड्रामामध्ये नॅशनल आहे. कोणता स्पोर्ट? खो-खो. अच्छा. बढिया. आणि ड्रामामध्ये पण मी पूर्ण एंटायर नवोदय ज्यात 656 समथिंग आहे. त्यांना मी लीड केलंय म्हणजे प्रेझेंट केलंय त्यांना. त्यामध्ये लीड ऍक्टर मीच होतो. अच्छा. बरोबर. माझं नॅशनल पण आहे ड्रामामध्ये. इव्हन म्युझिक, आर्ट्स वगैरे सर्व गोष्टीमध्ये होतो. तर तेव्हापासून म्हणजे मला वाटतं की एंगेज राहा तुम्ही कुठेतरी. काहीतरी करत राहा. लाईक स्पोर्ट्स म्हटलं की पूर्ण स्पोर्ट्सवर फोकस होता माझा. स्टडी म्हटलं तर ओनली स्टडी. आणि तेच फ्लूट पण वाजवायचो. त्या टाईपची मी गोष्टी नवीन नवीन अक्वायर करायचो. शिकायचो त्या गोष्टी. तेच टाइम युटिलायझेशन. बरोबर आहे. म्हणजे हे जे मॅनेजमेंट स्किल आहे हे तुझं त्या टाइम पासून नवोदयाने शिकवलं. सर होते मोळीक सर. तर मी तसं स्कूलमध्ये स्कूल कॅप्टन वगैरे सर्व होतो. क्लास कॅप्टन, हाऊस कॅप्टन. तर माझे एक मोळीक सर होते पीटीसी टीचर. ते प्रिन्सिपल सरपेक्षा जास्त डॉमिनन्स त्यांचाच होता. अच्छा. म्हणजे सर 5:30ला एका प्लेसवर त्यांची प्लेस असायची. तिथे उभे राहणे त्याच्या आधी सर्व लोक पळत यायची. त्या प्लेसवर उभे राहण्याच्या आधी काही करून आपल्याला लाईनमध्ये लागणार. जे लाईनमध्ये नाही लागले मग त्यांना पण रट्टे पण वेगळ्या टाईपची पनिशमेंट. मला बॅक रोज म्हणजे फ्रंट रोल, बॅक रोल. ओके फिजिकल उपटा वगैरे परिचन करायचे सर. मग त्यामुळे लोक टीमवर यायचे. मी कसा रिस्पॉन्सिबल पर्सन होतो, स्कूल कॅप्टन होतो, तर मला आधी जावं लागत आहे. त्या गोष्टी मला चांगली सवय लावून गेल्या मेन. मला चांगलं वाटतं की नवोदयमुळे परत प्रॉपर टाइम शेड्यूल होता आमचा. 7 ते 12:30 की 1 वाजेपर्यंत स्कूल असायची. 1 वाजता परत 1 ते 3 गॅप असायचा. त्यामध्ये नॅप वगैरे घेणं, प्रॉपर 10 मिनिटाचे नॅप, झोपल्यानंतर तरी उठून जा. अच्छा. जसं आर्मी मध्ये शिकवतात तुम्हाला मोठेपणी, आम्हाला ते आमच्या स्कूल टाइम मध्ये शिकवलं. अच्छा. फर्स्ट टू 10th. फर्स्ट टू 12th. फर्स्ट टू 12th. फर्स्ट नाही सॉरी 6th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड. अच्छा. मग फर्स्ट टू 5th कुठे होता? मी मामाच्या गावी होतो. कोणतं? भांडेगाव आहे हिंगोलीमध्ये. अच्छा. तेव्हा काय सीन होता? ती आमची मामाच्या गावची स्कूल खूप फेमस आहे. लाईक आजूबाजूच्या डिस्ट्रिक्ट मधले पण लोक तिथे येतात शिकायला. अच्छा. तर मग माझ्या मामाचंच गाव होतं ते. म्हणजे मामाच्या घरी राहिला तू फर्स्ट टू 5th स्टँडर्ड. मामाचा मुलगा माझ्या एजचाच, माझ्यासोबतचाच. अच्छा. ते सर्व कम्युनिटी आमची चांगली बिल्डअप झालेली होती. तिथे शिकायचो. मग त्यानंतर नवोदयला सिलेक्शन झालं. मग 6th मध्ये नवोदयमध्ये गेला. अच्छा. मग घरच्यांच्या दूर राहिला तू फर्स्ट टू 5th स्टँडर्ड. मी बालवाडीपासून फर्स्ट पण नाही म्हणू शकत मी. हो का? बालवाडीपासून दूर आहे माझ्या आईपासून. अच्छा. म्हणून मी जास्त इम्पॉर्टन्स आई आणि पप्पाला देतो. माझी मीटिंगही चालू असेल खूप अर्जंट. घरच्या आधी. माझ्याकडे एखादा मिलियनर पण जरी बसलेला असेल, होते माझ्यासोबत. पण मी माझ्या आईचा कॉल अटेंड केला. मला काही घेणं नाही बाकी. बरोबर. आई पाहिजे आधी. आई आणि पप्पा. फॅमिली म्हणू शकता, आई पप्पांचं नाही. आईचं काय इम्पॉर्टन्स आहे? कारण आईने पण माझ्या खूप सॅक्रिफाईस केलंय. म्हणजे मुलगाच कधी सॅक्रिफाईस नाही करत. इव्हन आई पप्पाही करतात. मी दूर राहतो. मी घरी जास्त का जात नाही, कारण घरी मी खूप आळशी होतो. घरी सगळे गार्ड्स डाऊन होऊन जातात की यार कम्फर्ट. म्हणतात की तू इतक्या कसा नालायक आहे.
तुला येत नाही, तू डॉक्टरच कसा होशील? तर ते घरी माणूस निवांत राहतं. बाहेर घर असतं ना आपलं. हा बरोबर आहे. तर मग मी घरी जाणं अव्हॉइड करतो मोस्टली. हा कारण मग माझं काम सर्व ठप्प होऊन पण जातं. पण जेव्हा आपण जातो मग मी आई-पप्पा सोबतच राहतो. अच्छा. मग ते घरी नाही जात त्याच्यामुळे नाही घरी काम म्हणजे ठप्प होतं जातोय म्हणून. मी, हा पण म्हणजे जसं की नॉर्मली मुलं महिन्याला जातात. काही हा दिवसांनी महिन्याला. बरोबर. हा मग मी जसं दिवाळीला म्हणजे 3 to 4 मंथ्सला जातो मी घरी, असं नाही म्हणत. जातोय कमी ड्युरेशनसाठी आणि परत येतो मी. हा कारण घरी नाही होत माझ्याच्याने काम. बरोबर. काहीच होत नाही, सध्याच्या लेव्हलला मला काम करणं आहे. मी काही म्हणत नाही की समोर चालून पण मला काम, घरी फॅमिली मी दूरच ठेवलं. सध्या माझ्याकडे ऑप्शन नाही. बरोबर आहे. ॲज अन एल्डर ब्रदर एक ॲडवाइस देतो, इफ यू अलाउ मी. आपण जेव्हा घराच्या बाहेर राहतो ना, तर आपला एक खूप मोठा डिसएडव्हांटेज असतो, की यार आपण घरच्यांच्या दूर राहतो. त्यांच्यासाठी तू वैभव तोच आहे जो 12वी मध्ये होता. राईट. कारण टाइम स्टॉप त्यांच्यासाठी तिथे. आणि तुझ्यासाठी तुझे आई बाबा तेच आहे जेव्हा तू घर सोडायच्या आधी घरी होता. राईट. एकदा तू घर सोडून आला, की तू 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी घरी जाशील, तू भेटशील, तू वापस येशील. आपल्याला वाटते यार, तिथे गेल्यावर तुला वाटते, की यार आय शुड स्पेंड मोर टाईम विथ देम. ठीक आहे. राईट. आणि आपल्याजवळ तो लक्झरी नाही आहे, की आपण घरी राहून सगळं करू बा, अभ्यास करू. जे मेट्रो सिटीजमध्ये लोकांकडे आहे. सपोज मी पण यवतमाळात आहे, तर मला माहिती आहे आपल्याला बाहेरच राहावं लागते. एक टाइम येतो जेव्हा तू तुझे ड्रीम्स चेस करून राहिला. एक टाइम येतो जेव्हा तू घरी जाशील आणि तू बघशील यार, आईचे गाल आधी जसे होते ना तसे दिसत नाही आहे. नाही. बाबामध्ये जी फायर आधी होती, ती आता थोडी कमी झाल्यासारखी वाटतंय. मग तेव्हा असं रिअलाईज होते, की यार फादर टाइम टेक्स अवे. म्हणजे तू त्या गोष्टी रिव्हर्स नाही करू शकत. राईट. पण जर पॉसिबल होत असेल ना, तर जेवढा होऊ शकते तेवढा जा घरी. काम काढून घे. म्हणजे तू इथे 50 कामं करशील ना, तू घरी 10 कर, चालते. नाही ना, तेच तर विषय म्हणजे घरचे करू देत नाहीत मला. अच्छा, अच्छा. मला एनी टाइम कॉलवर येत असतो. हां, हां, हां. तू अभ्यास करतो की नाही? अच्छा, हां, अभ्यास. नाही, एम-बी-बी-एस करताना ते एक आहे, की ते अभ्यास करता माइंडसेट त्यांचा खूप बेकार आहे. समाजच आहे. सगळ्यांचं. तुम्ही एमबीबीएस करता म्हणजे काय 24 तास थोडी अभ्यास करायचा. कोण बरोबर. करतो कोण 24 तास? नाही. त्यांना वाटतं की 24 तास यांनी अभ्यास करायला पाहिजे. हां, ते एक झालाय ना बाहेर. घरचे मला करूच देत नाहीत. काहीच करू देत नाहीत. स्टार्टअप दूरची गोष्ट आहे. घरी सांगूच नको काही. माझा छोटा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे. हां. आम्ही एकत्रच फॅमिली आहोत. हं, हं. तर तो मग एनी टाईम माझ्या मागेच असतो. हां, अच्छा. काहीच दादा. करू देत नाही मला. हां. माझा आयपॅड घेतो आणि गेम खेळतो. अच्छा, हां, बरोबर. ते घरी ते आहे एक ट्रेड ऑफ. पण ट्राय कर. म्हणजे जेवढं होते तेवढं. कारण नॉन रिव्हर्सिबल आहे. ते टाईम एक हां, हां. डेली 2दा कॉल असतो. हां, बेस्ट. व्हिडिओ कॉल करून घ्यायचा. व्हिडिओ कॉलही असतो. हां. माझा ऑडिओ कॉल तर पक्का. हां. बरं आता आपलं स्टार्टअप सपोज 2022 मध्ये आपण लॉन्च केलं ना. 23, 24, 25 3 वर्ष झाले आपल्याला. जवळपास 2.5. 2.5 वर्ष. म्हणजे आता हा फिस्कल इयर संपूनच जाईल आता. है ना? तर मला सांग, आता तू हे जे ऑपरेशन सगळे करतोय, तर याला काहीतरी तर मॉनिटरी सपोर्ट लागत असेल. राईट. मग आमच्याकडे रेव्हेन्यू आहे ना. हां. आम्हाला स्पॉन्सरशिप देतात. ओके. तो आम्ही चालवतो आणि मेन म्हणजे आम्हाला कॉस्ट कुठेच लागत नाही. हां, हां. फक्त आम्हाला आमची जी साईट आहे त्याची होस्टिंग ओके. आणि डोमेन परचेस करावं लागतं. बाकी कुठेच लागत नाही. बरं, डोमेन तू परचेस केला जेव्हा, तर याच्या आधी फॉर ऑल ऑफ यू इट वॉज लिव्ह अगेन. बरोबर? लिव्ह अगेन. आता तो आपण त्याला कनेक्टोरा केला. मग तू डोमेन परचेस केला की कसं असते? म्हणजे काय प्रोसिजर आहे डोमेनची? तुम्हाला GoDaddyवरती डोमेन मिळून जातं किंवा होस्टिंजरवरती पण मिळून जातं. अच्छा. तर आम्ही प्रेफर केलं होतं डोमेन GoDaddyवरून घ्यायचं आणि जे आमची होस्टिंग आहे होस्टिंजरवरून घेतलेली आहे. अच्छा. बरं, डोमेन तू घेतला म्हणजे तू त्याला होस्ट करू शकतो असं नाहीये. होस्टिंग म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या नावावर केले ते नाव. ते नाव घेतलेलं आहे. बरं. ते तुमचं आहे. अच्छा. पण त्याला पब्लिश करावे लागेल. त्याला होस्टिंग. त्याला होस्टिंग म्हणजे म्हणतात. Googleमध्ये दिसायला पाहिजे तुम्ही सर्च केलं तर. अच्छा. मग ते होस्टिंगची कॉस्ट वेगळी. कॉस्ट GoDaddyवर ते घ्यायची ती कॉस्ट वेगळी. मग ती रिकरिंग कॉस्ट आहे की वन टाईम? पर मंथ वाली पण आहे आणि तुम्ही इयरली पण तुम्हाला इयरली जर तुम्ही घेतला तर आय थिंक 3000 समथिंग येऊन जाते. इयरली म्हणजे होस्टिंगची आणि याच्यावर डोमेनची? डोमेनची तुम्हाला जेव्हा स्टार्टिंग घेतलं तर आम्ही इयरली आहे ते. जास्त नाही लागत. ओके. 900 समथिंग. अच्छा, पर इयर. पर इयर. बरं, मग डोमेनचं नाव तर तू घेतलंय. मग तू एकदा पे करून म्हणजे GoDaddyनी विकत घेतलाय का ते? GoDaddy हां. GoDaddyनी घेतला, ही इज ओन्ली रेंटिंग यू द नेम असं आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. बरोबर. म्हणजे मग असं काही ऑप्शन नाही की परमनंटली घेऊन घ्यायचं नाव? तुम्हाला पे करावं लागणार. पे करतानाच तुम्हीच घेणार. अच्छा, अच्छा. ओके. आणि
अच्छा. मग तुझ्या नावावर सपोज आहे तर मग ते तिथे दिसून जातं की हां. हे याच्या नावावर आहे बा, आपण नाही घेऊ शकत त्याला. तसं म्हणजे दिसत नाही, पण ते ऑलरेडी कोणतरी घेतलेलं आहे असं असतं. ओके, ओके. हं. अच्छा. तर आता आपण मॉनिटरी लेव्हलवर काय स्टँड आहे आपला? कनेक्ट सध्याच्या लेव्हलला म्हणजे आम्ही स्पॉन्सरशिप घेतो. हं. ती बेसिकली नीटच्या ऑडियन्सच्या रिगार्डिंग आहे. जसं हं, काही एन-जी-ओज आहेत, काही ॲडमिशन कन्सल्टन्सीज आहेत, कोचिंगवाले पण आहेत काही. तर त्यांनी मला चांगल्या प्रकारे स्पॉन्सरशिप दिलेली आहे. अच्छा. चालतं. अच्छा, अच्छा. हं. ठीक आहे. आम्हाला अशी बर्न आम्ही कुठे करत नाही आमचा पैसा जास्त. हां, म्हणजे तुझे बेसिक तुझा यू-एस-पी तोच आहे ना, की तुझ्याकडे जे तुझ्यासोबत काम करत आहे, हां. दे आर ऑल डूइंग इट थिंकिंग की यंगस्टर्स आहेत सर्व. हां, सगळे यंगस्टर्स आहे आणि त्यांचं असं आहे की नाही माझा कनेक्टोराइज माइंड मी तसं करून दिलं म्हणजे आहेच हां, त्यांचा. मी म्हणत हां. नाही, आहेच त्यांचा. कारण मी म्हटलं ना तुम्हाला माझ्या हां. सरांनी एक शिकवलेलं आहे बरोबर. बोलण्याची स्किल. हां, हां, हां. म्हणजे स्टार्टअपमध्ये कधी पण एक तर तुम्हाला नेटवर्क असलं पाहिजे तुमच्याकडे बरोबर. किंवा तुमच्याकडे एक पैसा असला पाहिजे. हो. आणि म्हणतात ना की नेटवर्क इज युअर नेटवर्क येस. बरोबर आहे. तुम्ही नेटवर्क बिल्ड करा. हां. माझ्याकडे पैसा तर नाहीये. हां. नेटवर्क बिल्ड केलं. हां. ऑलरेडी होतं. त्याला चांगल्या प्रकारे मी हं. ग्रो केलं. अच्छा. मग स्पॉन्सर्सची काय एक्स्पेक्टेशन असते तुझ्याकडनं? आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जसं की आमच्या सोशल मीडियाचे हँडल्स आहेत. त्यावरती 5000 व्ह्यूज म्हणजे नाही त्याच्याविषयी नाही पण तिथे हां. स्पॉन्सर्स म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू तिथे. ओके. आणि आमच्या वेबसाईटवरती 5000 हं. युजर्स येईपर्यंत आम्ही तिथे शिकवू. अच्छा. कारण आम्ही सध्या लहान आहोत ना. त्याच्यामुळे तसे आम्ही कंडिशन ठेवले. असं नाही की 1 मंथसाठी स्पॉन्सर नाही. अच्छा. ठीक आहे. आणि आता सपोज काही पोटेन्शियल स्पॉन्सर्स असणार जे हे पाहत आहे. तर व्हॉट डू यू हॅव टू से टू देम की व्हॉट इज युअर प्लॅन फॉर नेक्स्ट इयर, नेक्स्ट 2 इयर्स, नेक्स्ट 3 इयर्स? मेन म्हणजे माझा प्लॅन आता मी जस्ट एक्झिक्यूट करायचं बाकी आहे आमचा. प्लॅन चालू आहे त्याच्यावर. एम-बी-बी-एस डोमेनमध्ये पण आम्ही जात आहे. ओके. सो एम-बी-बी-एस डोमेन म्हणजे पी-जी, पोस्ट ग्रॅज्युएशन. पी-जीचं सध्या काय नाहीये कारण मला एक्सपिरियन्स नाही. ओके. आणि मी एखाद्या पी-जीवाल्या स्टुडंटची हेल्प घ्यायला गेलो तर नाही होणार सध्या. टाईम नसतो. नाही असं ज्यावर असलं. आणि आमच्या ॲपवरती सध्या ऑडिओचं फीचर यायचं बाकी आहे. ओके. तुम्ही चॅट नाही करू शकणार. नाही. तुमच्याकडे वेळ नसतो. नाही, बरोबर. पण तुमच्याकडे जर ऑडिओचा फीचर म्हटलं तुम्ही कॉलवर बोलू शकता. बरोबर. तर तो फीचर आल्यावर आपण तिकडे जाऊ. आणि आणि थोडंसं आम्हाला ॲप आमची रिव्हॅम्प करायची आहे. तर आम्ही नीट पी-जीमध्ये जाऊ. ओके. आता सध्या फक्त एम-बी-बी-एस स्टुडंटसाठी म्हणजे फर्स्ट, सेकंड इयरवाल्यांसाठी गाईड कोण करतं? थर्ड आणि फायनल इयरवाले स्टुडंट. ओके. असं म्हणजे इंट्रा एम-बी-बी-एस तू हां. मिक्स करून गाईड एक्झॅक्टली. करणार. ओके, ओके. मग दॅट इज गाईड अपकमिंग म्हणजे फक्त स्टडीज रिलेटेड नाही. सगळंच. काही गोष्ट आस्क एनिथिंग हां, हां. जसं तुम्ही चॅट जीपीटीला विचारता तिथे एक मशीन आन्सर देते. बरोबर आहे. आपल्या याच्यावरती एक एक्सपिरियन्स पर्सन आन्सर. हां, म्हणजे एक पर्सनल टच असतो त्याच्यात, की राइट. आय हॅव बीन थ्रू दिस. आय एक्झॅक्टली नो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस सिच्युएशन. कारण सुसाईड एवढे होत आहेत. हां, मला सगळं आमच्या कॉलेज म्हणजे आपल्याच कॉलेजमध्ये एक झाला सुसाईड झाला होता. काय झाला तर त्याचे फ्रेंड्स होते, हॉस्टेल होता, सर्व गोष्टी होत्या. पण तो गोष्ट शेअर करू शकत नव्हता. कारण त्याला भीती होती की त्याचे फ्रेंड्स त्याला जज करतील. बरोबर आहे. फॅमिलीला सांगू शकत नव्हता. पण तोच व्यक्ती जर म्हटला असता की यार मी कोणाशी कनेक्ट होऊन मी माझ्या फिलिंग्स शेअर करतो आणि तो अननोन व्यक्ती आहे. हां, स्ट्रेंजर तो छान आहे. कम्फर्टेबल असतं. हां. बरोबर आहे काही गोष्टींसाठी. मला सांगा सायकेट्रीचं डिपार्टमेंट पण आहे कॉलेजमध्ये. हां. तो गेला नाही. बरोबर आहे. कारण टीचर म्हणजे असतेच आपली मेंटॅलिटी की बरोबर. टीचर आपल्याला ओरडती, हां. चांगलं वाटेल का सर्व. बरोबर आहे. हां, त्यामुळे हे सुसाईड होतं. हां. नाही हा खूप मोठा असा मिसकन्सेप्शन आहे यार, की म्हणजे आपण स्वतःलाच ब्लेम करू किंवा आम्ही ॲज पोस्ट ग्रॅज्युएट्स आम्ही पण भरपूर वेळा आपण ट्राय करतो कारण आपणही भेटतो भरपूर वेळा. "अरे वैभव काय चालू आहे?" म्हणजे एक कनेक्ट इम्पॉर्टंट आहे राइट. इन हेल्थ केअर, की पी-जी जे करत आहेत आणि जे एम-बी-बी-एस करतायत, यू गाईज आर आवर यंगर ब्रदर्स. आता आपण तसंच तू एक खूप मस्त काम करून राहिला, की मी जेव्हा अभ्यास करत होतो ना, की आता मला एम-बी-बी-एसमध्ये जायचं बा, तर आम्ही ऑलरेडी जे एम-बी-बी-एसमध्ये लोकं आहेत, त्यांना आपले समजून घेतो. म्हणजे जे लहान पोरं आहे, जे बिचारे अभ्यास करताय, त्यांच्यासाठी ऑलरेडी तुम्ही देव आहे. म्हणजे तुम्ही आले नागपूर जी-एम-सीमध्ये तुम्ही एम-बी-बी-एस करताय म्हणजे यू आर ऑन अनदर लेव्हल. तर त्यांना तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे म्हणजे खूप जबरदस्त काम आहे. म्हणजे धिस इज नॉट आणि हे बिझनेस कमी मला असं वाटतं धिस इज अ ट्रान्झॅक्शन दॅट इज गोइंग टू बेनिफिट बोथ ऑफ द पार्टीज, की आपला बेनिफिट तर आहेच, बट कारण मेंटॉरला करायचं काय फक्त एक्सपिरियन्स त्याचा शेअर करायचा आहे. बरोबर त्याला आहे. शिकायची. आमच्यात असा क्रायटेरिया नाही ना की तुम्हाला बोलता येत नाही तर आम्ही घेणार नाही. हां, काहीच नाही. एक्सपिरियन्स पाहिजे फक्त तुमचा. बस, बस, बस. आणि एक्सपिरियन्स असलेला व्यक्ती कधीही बोलतो. कधीही बोलतो. बरोबर आहे. आणि एक्सपिरियन्स आणि ते समजून पण येतं ना समोरच्याला. आणि जेव्हा तू एखाद्या गोष्टी थ्रू गेला आणि तू सांगतो तेव्हा तो वेगळा इम्पॅक्ट पडतो त्याच्यावर. राइट. लहान मुलांवर. कारण बढिया. कसं माहिती आहे का? आपण एक्सपिरियन्स जर आपल्याकडे नसेल, आता जे नॉर्मल स्टडी करतात, ते एक्सपेरिमेंट करतात. करेक्ट. एक्सपेरिमेंट केल्यानंतर एक्सपिरियन्स येतो. बरोबर आहे.
पण आपण काय म्हणतो, एक्सपेरिमेंट नका करू तुम्ही. हां, बरोबर तुमच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. आहे. हां. ही नीड म्हणजे हॉस्टलाइट्स जे आहेत त्यांना नसेल. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये तर नसेल, जीएमसी नागपूरमध्ये. नाही, पण जे कमी असेल. बाहेर राहतात. हां. नाही, बट वैभव यू नेव्हर नो. म्हणजे जे लोकं सुसाईड करतात, असे मोस्टली लोकं असे पण असतात, की यार त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी आपण बोलतो, तर ते म्हणतात, "यार काल तर ठीक होता." राइट. गोष्टी लपवतात ते. हां, लपवतातच ना. आणि मेजरली मला असं वाटते, मुलांमध्ये हा खूप मोठा इश्यू आहे. आपल्या नागपूरमधलं एक कॉलेज आहे. हं. तिथे की सुसाईड झालं. पण एक्सपोज कोणालाच माहित नाही, की कुठे झालंय, कधी झालंय. कधी झालं? हां. मी नाही सांगू शकत. नाही, ते, बरोबर कारण आहे. त्यांनी हां. स्वतः हेड केलेलं आहे. हां, हां, कारण हां. इन्स्टिट्यूशनची बरोबर. हे नाही, रेप्युटेशन. रेप्युटेशन आहे. हं. परत एक जीएमसी आपल्या आसपासच आहे साइडच्या डिस्ट्रिक्टमध्ये. तिथे सुसाईड अटेम्प्ट झालं. ओके. मुलांनी त्यांच्या हॉस्टेलचा जो दरवाजा तो तोडला बाईकने. बापरे! त्यांनी लेटर वगैरे सरळ लिहिलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट झालंच होतं. त्याचं रिझन पण इन्स्टिट्यूशन मधलेच लोक होते. हां. तर तो वाचला. तर तुला काय वाटतं असं का बरं होतंय? म्हणजे कारण ठीक त्याने आहे. ते मेन्शन केलं होतं लेटरमध्ये, हां. की ते थोडंसं टॉर्चर वगैरे टाइप होतं. मग ते कोणाला सांगू शकणार आहे? कोणालाच नाही. घरी नव्हतं सांगू शकत कोणत्याच गोष्टी. इव्हन त्याच्या बेस्ट फ्रेंडला पण त्यांनी शेअर नाही केलं, काहीच नाही केलं. आणि जे मी म्हणतोय नागपूरमध्ये जे कॉलेजमध्ये सुसाईड झाला, हं. तो व्यक्ती तर म्हणजे टॉपमधला मुलगा होता. टॉप 10 की टॉप 5 मध्ये त्याचा रँक यायचा. आता एम-बी-एसमध्ये. बापरे! पण तरी त्याने सुसाईड केलं. असा सीन आहे. आणि हे प्रत्येक कॉलेजला नीड आहे. प्रत्येक डोमेनसाठी आहे. हं. प्रत्येक गोष्टीसाठी. हं, हं, हं. म्हणजे फक्त स्टडीज रिलेटेडच म्हणत नाही मी. प्रत्येक गोष्टीसाठी. हं, हं. आता आम्ही नाशिकला गेलो होतो. आम्हाला फिरायला जायचं होतं. हं, हं. ब्रह्मगिरीला. हं. मग आम्हाला माहीत नव्हतं ब्रह्मगिरीवर काय चालू आहे तिथे. बरोबर आहे. YouTubeवर बघितलं रिसेंट इन्फॉर्मेशन नाहीच आहे. नाहीये. हां. म्हटलं तिथे कोणतरी असेल आपला व्यक्ती ब्रह्मगिरीवाला हं. आताच गेलाय किंवा जाऊन जस्ट काल आला. आलं असेल. तो हां. कनेक्ट करणार आपल्याला. हां. तर ते लॅक आहे. खूप मोठा लॅक गॅप आहे. करतं ते मेन म्हणजे. तर ते फुलफिल करायचं काम आम्ही करतोय. हं, हं. सध्या एज्युकेशन डोमेनच म्हटलं मी तुम्हाला. हं, पण हं. फ्युचर आमचं तिकडे पण जायचं. हां. फक्त लोकं कनेक्ट करायची बस. आणि एक्सपिरियन्स शेअर करायचा. हां. बिकॉज यार आता मला नाही माहीत तुमच्या जनरेशनमध्ये काय आहे. आमच्या जनरेशनमध्ये तर इश्यू आहे हा. म्हणजे डिजिटल गोष्ट नाही जमत. तू जोपर्यंत टँजिबल एक्सपिरियन्स नाही. आता मी ChatGPTवर पण सपोज एखादी गोष्ट मला माहिती आहे, की ChatGPT एकदम लेजिट इन्फॉर्मेशन देणार. बट जर कोणी लाईव्ह समोर बसून जेव्हा ॲडवाईस देतो ना, दॅट इज मोर इम्पॅक्टफुल दॅन अ डिजिटल प्लॅटफॉर्म. तर तुमच्या जनरेशनमध्ये काय बोलणं असतं या गोष्टीचं, की डिजिटल मीडियम इज बेटर की असं नाही. लाईव्ह याच्यात नाही, मीडियम? डिजिटल नाही. कारण ते एका टाईमला स्ट्रेस आणतं. हं, हं. कारण तुम्ही इंटरॅक्टच करत नाही ना. आता तुम्ही मला लक्षात येत नाही कोणती कंपनी आहे ती. हं. आय थिंक चायनामधलीच वाटतं. त्यांनी एक ॲप केलेली आहे. हं. म्हणजे डेटिंग ॲप आहे. ओके. तर त्याच्यामध्ये एक एआय तुम्हाला म्हणजे पर्सनली बोलते वगैरे सर्व गोष्टी. युअर जिओ. ओके, ओके. तसे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगते. हां, गर्लफ्रेंड म्हणून. तसं. हां. हां. हां, कारण बरोबर. त्यांनी माहिती आहे, की हं. लोकांना नीड आहे कोणाशी तरी बोलायची. आणि हां. जेझीसमध्ये काय झालं नाही, फक्त ते नॉर्मल डिजिटली राहतात आणि स्ट्रेसमध्ये राहतात. कारण काही खेळणं वगैरे नाही, काहीच नाही. फक्त मोबाईल. हां, एक्झॅक्टली. बरोबर आहे. दिस विल बी अ गुड ह्युमन एक्सपिरियन्स ना तुमच्या प्लॅटफॉर्मवर, की आले, या तुम्ही बोला. अँड इट इज नॉट जस्ट अगेन आय लाइक टू एम्फसाइज की इट इज नॉट जस्ट स्टडीज, इट इज नॉट जस्ट एंट्रन्स. यू कॅन स्पीक अबाउट एनिथिंग. एनिथिंग. हां. एक्झॅक्टली. इव्हन तुमचे पप्पाही म्हणत असतील. आता लाइक एक मुलगी होती ती म्हणत होती, "सर मी 2 अटेम्प्ट दिले हं, हं. नीटचे. पण तिसरा अटेम्प्टसाठी माझ्या घरचे म्हणतात नको. जे हं. मिळते ते घे फक्त आता ओके. सध्याचं. हां. कारण नंतर तुझ्या लग्नाचा प्रॉब्लेम येऊ शकतो." हां. आता हे कोणाला माहिती असतं लग्नाचा खरंच प्रॉब्लेम येतो की नाही? एका एम-बी-एस मुलीला. बरोबर आहे. कारण जिनी काहीच केलाय, गरज सफर नाही. केलाय. तुम्ही 3 वर्ष रिपीट केलं काय 4 वर्ष केलं काय लग्नाचा काहीच इश्यू येणार नाही. हं, हं, हं. ग्रॅज्युएशन मॅटर. बरोबर. म्हणजे तुमची हां. डिग्री मॅटर करते. हां. तर हे कोण समजावून सांगू शकतं? एक मुलगी किंवा त्या मुलीचे पप्पा. बरोबर. जी एम-बी-बी-एसची मुलगी आहे. करेक्ट, करेक्ट. हां. तसं आम्ही पॅरेंट्सला पण कनेक्ट करत आहे. अच्छा. पॅरेंट्ससाठी पण आहे. नॉट ओन्ली स्टुडंट्ससाठी. ओके. टू एनीबडी कॅन कनेक्ट. कोणीही कनेक्ट होऊ शकतं. हां. सध्या फक्त ते क्वेश्चन जे विचारू शकतात ते मेडिकल फील्ड रिगार्डिंग. करेक्ट, करेक्ट. हां. बरं मॅक्सिमम क्वेशन्स काय येतात? काय क्वेरीज आहे जी खूप जास्त बघतो आपण पोरांमध्ये? सर मला डिप्रेशन येत आहे. हां. मी जसं माझ्या घरचे माझ्याकडून एक्स्पेक्टेशन खूप ठेवून आहेत, पण मी तसं काही होतच नाहीये. अच्छा. मला टेन्शन आहे, मी काय करू? हां. मला गाईड करा सर. हं, या हं. टाइप. पण अजून एक सांगतो तुम्हाला, एक स्टुडंट होता, हं. ज्याने 5 अटेम्प्ट दिले होते. हं. 6th अटेम्प्ट तो देत होता, जो की एका महिन्यामध्ये त्याची एक्झाम होती. ओके. आय थिंक 2023 ची गोष्ट आहे. 2023 की 24 ची आहे. आय थिंक 24 ची आहे. तर तो म्हणत होता, "सर मी सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे आणि आता परत माझ्या माइंडमध्ये सुसाईडचा थॉट येत आहे."
आणि मला तुमचा प्लॅटफॉर्म कळाला आणि मी आज तुमच्याशी बोललो तर मला बरं वाटलं. त्याचा इव्हन फॅमिली डॉक्टर पण आहे, जो की त्याला गाईड करत राहतो, कन्सल्टन्सी करत राहतो. करेक्ट. तर तेच तेव्हा त्याला वाटलं, मी त्याला थोडंसं एनर्जी दिली, की तू काय स्कोर करतोय, तुला जे मिळेल ते मिळेल. कारण 6 अटेम्प्ट देऊनही त्याला स्कोर येत नव्हता. बरोबर आहे. आणि मेन म्हणजे सर्व म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये गरज आहे याची. मेडिकल कॉलेजमध्ये पण गरज आहे. हो, गरज तर फक्त त्यांना माहिती नाही की त्यांच्यासाठी आहे कोणीतरी. हे मला माहिती करून द्यायचं. हां, की सिमिलर सिच्युएशन मधून कोणीतरी गेलाय आणि एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. हो, प्लॅटफॉर्म आहे. बस तुम्ही आता कनेक्टोरा डाउनलोड करा सगळे फटाफट. कारण कोणा ना कोणाचे डिस्टंट रिलेटिव्हजमध्ये तरी ही सिच्युएशन आहेच, की ते प्रिपेअर करत आहे, नाही होत आहे. आणि आमचं फ्युचर पण असं आहे, की आम्ही प्रत्येक सिटीमध्ये बूथ ओपन करणार. जे टेलिफोन बूथ असतं ना, ओके. तिथे तुम्ही जाणार आणि मीटअप होणार तुमचं. अच्छा. हां, म्हणजे सेम एक्सपिरियन्स इंडिव्हिज्युअल सोबत तुम्ही बोलणार, बसून बोलणार समोर. ओके, म्हणजे डायरेक्ट असं अपॉइंटमेंट टाइप. राइट. अरे, एक नंबर आहे. हे मला वाटते जास्त, कारण हां. तेच ना, आपण पर्सनल इंटरपर्सनल कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. राइट, तो समोर जेव्हा बसून सांगतो कोणता व्यक्ती, तर या डिफरन्स तर आहे. मस्त, तेच. बढिया. मार्केट पण ग्रोइंग आहे. मार्केट मार्केट मला या गोष्टी नाही समजत यार. म्हणजे मार्केट ग्रोइंग आहे, नाही आहे. मला हे समजते, की जो पर्पज आहे ना, दॅट विल बी Intention पण म्हणू शकता. हां, चांगलं पाहिजे. हां. बाकी ग्रोथ तर आपोआप होऊन जाते. राइट. हां, ते ग्रोथचं काय आता हे बघ. तुम्ही जर पैसे बघ, एक स्टार्टअपमध्ये मी सांगतो, तुम्ही जर असा विचार केला की मला पैसे कमवायचे आहेत, हां, तर तुम्ही 99% फेल होता. हां. कारण ते पर्पज शिवाय तुम्ही सेल्फलेस नाही होऊ शकत. राइट. म्हणजे आता कनेक्टोरा इज नॉट गोइंग टू बी वैभव फर्स्ट ना. कनेक्टोरा तू असा बनवतोय, की इट विल आउटग्रो यू. म्हणजे तू आहे, नाही आहे उद्या त्याची गॅरंटी नाही, माहीत नाही, बट इट विल बी देअर. राइट. मग अशा इंटेन्शन शिवाय मला नाही वाटत ते ग्रो करते. नाही, अमेझिंग जॉब. म्हणजे आय एम ऑल्वेज प्राउड. आपण नेहमी बोलतो, तर आय एम ऑल्वेज व्हेरी प्राउड ऑफ यू. करा आणि अजून पोरांना इन्स्पायर कर. ज्युनियर उंडाले बनवा म्हणा. काय नाही, आता माझा प्लॅन आहे. हां. प्रत्येक कॉलेजमध्ये आम्हाला जायचं आहे आणि तिथे आम्ही सांगणार आहे स्टुडंटला, की असं प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी, तुम्ही यूज करा. यूज करा. हां, म्हणजे पर्सनली व्हिजिट करून पण फरक पडतो. हां, म्हणजे तेच ना, वेळेचं युटिलायझेशन करावं लागेल. हां, तर वेळ नाही ना, फायनल इयर आहे माझं. बरोबर आहे. माझे टीममेट सांभाळतील. हां. जे टेक्निकल वाले, जे IM वाले. हां. बरं. काय वाटलं? हाऊ वाज द एक्सपिरियन्स? खूप चांगलं वाटलं. म्हणजे जी गोष्ट माझ्या मनामध्ये होती. आणि मला काय वाटतं, की जे मेडिकल स्टुडंट आहेत, तर ते कधी पण घाबरतात काहीतरी स्टार्टअप. करेक्ट. हो. मला त्यांच्यापर्यंत जायचं आहे. तुम्ही स्टार्टअप स्टार्ट करू शकता. इव्हन मी नाही म्हणत, की मी खूप असा काही बिलियनर आहे, की खूप मोठा माणूस आहे, नाही. पण जो एक्सपिरियन्स असतो तो मॅटर करतो. कॉन्फिडन्स देतो. जसं आता मला पण आपले 2016 बॅचचे भाऊ आहेत 2, ते पण स्टार्टअप वाले आहेत. मला चांगलं वाटतं ते भेटले. पण लाइक माइंडेड काहीतरी. पण आहेत, ते ग्रो करतात, म्हणजे आपणही काहीतरी करू शकतो. हां, करेक्ट. त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे, तुम्ही स्टार्टअप स्टार्ट करा. काही असेल आयडिया, एक्झिक्यूट करा. कारण माणसाला काय वाटतं, प्रॉपर रिसर्च करू, म्हणजे एकदम जास्त. मग नंतर आपण पैसे देऊ, नंतर आपली टीम बिल्ड करू, नंतर नाही, स्टार्ट करून टाका. जे होईल ते. अनालिसिस पाण्यामध्ये उडी मारली की कोण हातपाय मारायचा. तसाच सीन माझ्यासोबत झाला. आमची वेबसाईट माझ्या सिनियरनी बनवून दिली. परत ते म्हणतात होते, नाही पण एकदम बनवून दिली. सकाळी कॉल आला, वैभव साईट रेडी आहे. आता म्हटलं साईट तर रेडी आहे, आता कराच लागेल. बरोबर आहे. आणि माझा सीन असं की वर्ड्स दिले म्हणजे दिले. हां. कारण कसं असतं, तुमच्या प्रत्येक वर्डला व्हॅल्यू आहे. हां, ॲज अ ब्रँड म्हणजे तू कनेक्टोरा कॅरी करतोय ना, इट विल बी नोन बाय व्हॉट वैभव शोज ऑर व्हॉट द कोर टीम शोज. मला खूप जास्त प्रोफेशनल राहावं लागतं प्रत्येक गोष्ट, कारण माझी एक मुवमेंट पण माझ्या स्टार्टअपला म्हणजे हार्म करू शकते, जज करतात. मी खूप जपून राहतो. लोकांना लोक काही समजतात, कारण मला बोलावं लागतं प्रत्येक व्यक्तीला. करेक्ट. पण मी बॅड इंटेन्शन कधीच बोलत नाही. मी स्टार्टअपला रिप्रेझेंट करताय माझ्या. बरोबर. तुमचा फाउंडर जर असा असेल, तर उद्या मग तुमची पूर्ण टीमच तशी आहे, स्टार्टअपच तसं आहे असं म्हणतात. बरोबर. म्हणून माझं इंटेन्शन साफच असतं. मी कोणत्या मुलीला बोलायचं असेल तर स्टार्टिंग दीदीपासूनच करतो. मध्ये नकोच ते चान्सच नाही. चान्सच नाही, म्हणजे की तिलाही वाटून की ह्याला. बरं, नाही, सीईओ खूप असं काय म्हणते, ग्लॅमरस टर्म आहे ना खूप. तर मला सांग, तू सीईओ आहे म्हणून किती मुली बोलतात तुझ्यासोबत? तसे खूप बोलतात. स्टार्टिंग दीदीपासूनच करतोय. नाही, म्हणजे मुलगी आवडत असेल तरी दीदीस. मी म्हणजे जातच नाही त्या गोष्टीमध्ये. मी म्हणजे माझं ते माइंडसेट खूप थर्ड क्लास आहे त्या बाबतीत. तेच करतो रिलेशनशिप म्हटले. मला कपल लोक दिसले की दिमाग कारण 2-2 तास डेली काय बोलणार. बरोबर आहे.
म्हणजे मी त्यांना काही अपोज करत नाही, सॉरी. बट माझा माइंडसेट सांगतो मला नाही आवडत. हां, हां, हां. बरं. जेव्हा मी काहीतरी बनेल तेव्हा मग मी मग अरेंज मॅरेज. बघूयात आपण. कारण मेन कसं आहे माहिती आहे का? टाईम नाही सर. हां. तिकडे टाईम इन्व्हेस्ट करायला गेलो. त्यांना मुलींचं आजकाल कसं झालेलं आहे, आमच्या कॉलेजच्या सांगते, मला बाकीचं माहिती नाही. तर त्यांना लाईक पार्टीजला घेऊन जावं लागतं, जेवायला वगैरे. असं आहे का? म्हणजे नागपूर जीएमसीच्या मुली अशा आहे? मी तर बघितलं बघा. अच्छा. मी जेवढं ऑब्झर्व्ह केलं, माझ्या हां. ऑब्झर्वेशन नुसार म्हणतोय, एखाद्या मुलीला वाईट वाटेल मे बी, ती इथं जातच नाही. हां. पण माझं कसं आहे, की मला कधी कॉल्स येतात, कधी काही गोष्टी हँडल कराव्या लागतात. बरोबर. आणि मी कधीच म्हणजे की असं हे नाही देऊ शकत, की मी अवेलेबल नाही, रिझन नाही देऊ शकत. कधीच नाही. नाही त्या कॉलला तर तू नाही करू शकत. बरोबर. मग ते कसं मुलींना आवडत नाही. एका मुलीचं समजा सराउंडिंग आहे पार्टीजवाला. तर तिला वाटणार, की माझ्या बॉयफ्रेंडनी पार्टीला न्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. बरोबर. पण आपल्याकडे ऑलरेडी वेळच नाही. मग ते नंतर रिलेशन खराब होईलच. हां. त्यापेक्षा बेटर आहे. आणि माणूस हर्ट होतो. स्टार्टअपमध्येच इतकं अप्स अँड डाउन्स असतात, की डेली हर्ट होतो मी. इमोशनल अवेलेबिलिटी नाही तर राहत. त्यातही मी परत हर्ट होऊ ते समजावून नाही होत हां. आपल्याला. वेळच नाही. बढिया. मग आता हे रनिंग झालं, हे सोडून मग बाकी 6 दिवस मीटिंग्स किंवा कॉल सोडून तू करतो काय? अभ्यास? अभ्यास. माझा डे टाईमला स्टडी असतो फुल आणि हां. नाईट टाईमला पूर्ण स्टार्टअपवर फोकस असतो. अच्छा. म्हणजे तू ॲक्टिव्ह नाईट टाईमला असतो म्हणजे? स्टार्टअपच्या बाबतीत. कारण मॅक्सिमम लोकच इव्हनिंगला अवेलेबल असतात. अवेलेबल असतात. बरोबर आहे. तर मी जवळपास 7 ते 11 माझे कॉल्स अटेंड करून 11च्या नंतर मग मी वर्क करतो. अच्छा. आणि सकाळी अभ्यास कधी? सकाळी मी तसं माझा प्रॉपर टाईम टेबल होता. जस्ट आता आमचं रिनोव्हेशन चालू आहे त्याच्यामुळे हां, थोडंसं हां. बिघडलेलं आहे. सकाळी मी 6:30ला उठायचो. 8:30 वाजेपर्यंत जिमवरून यायचो. 8:30च्या नंतर मग 10 वाजेपर्यंत फ्रेश वगैरे होणं किंवा थोडीशी एक नॅप घेणं. 10च्या नंतर लायब्ररीमध्ये जायचं सरळ. परत 2 वाजता परत जेवायला. 2 ते 3 रेस्ट. 3 ते 5:30 परत स्टडी. 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत थोडंसं म्हणजे चेंज काहीतरी. हां, हां. नाश्ता वगैरे. त्याच्यानंतर मग स्टार्टअप कॉलेज. अच्छा. मग स्टार्टअपचे जे हे कॉल्स वगैरे आहे, मग हे बाकी दिवसभर काही असं काम नाही पडत कोणालाच नाही. अटेंड करायचं वगैरे? मग दिवसभर मग कसं चालतं ते? मी नाही चालतं ना ते. कारण माझे टीम मेंबर्स मी ऑलरेडी ते डिव्हाईड करून दिले. अच्छा, डिव्हाईड केला म्हणजे सगळं. रिस्पॉन्सिबिलिटी सर्वांना दिली. त्यामध्ये ओके. पण हेड बनवून ठेवलाय, अच्छा, की तो हँडल करेल. अच्छा. म्हणजे मॉर्निंग टाईम प्रॉपर कंपनीला. हां. मग म्हणजे असं समजायचं ना, की दिवसभर टीम हँडल करते. इव्हनिंगला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो सगळे. म्हणजे Right, जे right. दिवसभर आले आणि पुढचं काय हां. करायचं असं. तेच ते. आणि काही इश्यू आला तर मग मी अवेलेबलच आहे. हां, हां. बरोबर. मला अवेलेबल राहावंच लागणार आता. हां, बरोबर आहे. टीमसाठी. हां, मी कधी पण कॉल्स अटेंड करतो. हां. जे मोस्टली लोकं माझे हॉस्टेलाइट्स म्हणतात, की इतका कॉलवर बोलतोच कसा? काय बोलतो कोणाशी इतकं? बोलतो? कोणाशी बोलतो? हां. नाही यार मिसअंडरस्टँडिंग जे बघ. होतात. मी त्यांना क्लिअर करू शकत नाही. जे समजायचं ते समजा. हां. तुम्ही जर स्टार्टअप स्टार्ट करत असाल किंवा काहीतरी तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी करताय. लोकांना जे समजायचं ते समजू द्या. बरोबर आहे. कारण शेवटी लोकं तुमची सक्सेसच बघतात. हां, बट ते आहे यार म्हणजे एव्हरीवन हूज सक्सेसफुल ना, दे हॅव दिस इन्सेन एबिलिटी टू बी ओके विथ बीइंग मिसअंडरस्टूड, की हां, ठीक आहे तुम्हाला वाटत आहे, की मी काहीतरी चुकीचं करतोय किंवा मी काहीतरी नाही करत आहे, बट मला माहिती आहे मी काय करतोय. राइट. तर दिस इज अन अमेझिंग एबिलिटी जे मोस्ट सक्सेसफुल लोकांमध्ये आपण बघतोय. जेफ बेझोसचे मी हे बघितलं, इलॉन मस्क, एक्स्ट्रीमली मिसअंडरस्टूड पीपल. बरोबर आहे. बट हू गिव्स अ फक व्हेन यू ॲट द एंड ऑफ द डे यू मेक मनी. बस विषय तेव्हा लोकं हां. बसलेली आपली होऊन जातात. हां. असं आणि त्या लोकांना दूरच करायचं. दूर कळायलाच पाहिजे. बिलकुल. आता नाही बोलायचं होतं झाल्यावर. हां. लोकं ओळखता आले पाहिजे तुम्हाला हां. मेन म्हणजे. बरोबर आहे. चलो, थँक यू फॉर कमिंग ऑन. थँक यू तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली. अरे, म्हणजे की मी माझ्या ऑडियन्सला किंवा जे माझ्यासारखे स्टुडंट आहेत त्यांच्यासमोर मी स्वतःला प्रेझेंट करू शकतो. हां, नाही बिलकुल. काहीतरी स्टार्ट करा. कधी हेल्प लागली तर सर आहेतच आणि तुम्ही कनेक्टरावरती रिच आउट करू शकता आम्हाला आणि मी सपोर्ट करतो त्या व्यक्तीला ज्यांना काहीतरी करायचंय. तुम्ही कधीही पण मला कॉल करू शकता. आहे आमच्या साईटवरती नंबर आणि मी सपोर्ट करायला रेडी आहे. सगळे तुझे ज्या लिंक्स असतील, फोन नंबर्स ज्यांच्याशी आपण कनेक्ट करू शकतो, सगळे मला आय विल पुट एव्हरीथिंग इन द डिस्क्रिप्शन अँड यू कॅन anytime you can connect with him, and if he's not available you can connect with us. We'll reach you out to him. Exactly. And thank you for coming on. This was the Off Duty podcast. We are the #1 podcast in the world. Thank you guys for listening, watching, viewing, subscribing. We are available everywhere now. We are available on YouTube, Instagram, so all the descriptions are there. This was Dr. Weber and Dr. Rahul signing out. Peace. आणि सोबतच कनेक्टरला पण हाँ, करा. कनेक्टोरा डाउनलोड करो सब लोग भाई. कनेक्टोरा डाउनलोड करो. सेंड इट टू युअर ब्रदर्स सिस्टर्स सबको. आणि ज्यांना पण जे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं द्यायचं आहे त्यांच्यासाठी हां, म्हणजे ऑलवेज वेलकम. यू कॅन
be on the platform and help them, or you can take advantage of Right. their services. इवन सिनियर डॉक्टर्स, पीजी हाँ. स्टुडंट्स, यूजी स्टुडंट्स, हाँ, एव्हरीवन. सब फ्लड कर दो डॉक्टर वैभव. एक्झॅक्टली. जीएमसी नागपूरचं तर नाव करायचं. हाँ बिल्कुल करो ना. ठीक है, चलो, चालेल. थैंक यू, Thank you. गुड नाइट.